10वीच्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत. ग्रॅव्हिटेशनच्या मध्ये हे आपलं समरी लेक्चर आहे. हे चॅप्टर आपण ऑलरेडी पाहिलं आहे, पण परत एकदा तुमच्या लक्षात यावं काही पॉईंट्स म्हणून आपण हा परत एकदा डिस्कस करतोय. आपण ग्रॅव्हिटेशन हा चॅप्टर ऑलरेडी क्लिअर केला आहे. ग्रॅव्हिटेशन इट्स व्हेरी सिंपल टॉपिक, व्हेरी इंटरेस्टिंग टॉपिक. खूप सोपा आहे, खूप इंटरेस्टिंग आहे. खूप व्यवस्थित लक्ष द्या. मी तुमचे फक्त याच्यातले जे कन्सेप्ट आहेत महत्वाचे ते फक्त एकदा परत रिपीट करतोय. वी हॅव टू रिपीट द कन्सेप्ट्स. व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स? देर आर डिफरंट टाइप्स ऑफ फोर्सेस, बट हिअर वी हॅव टू स्टडी ओनली अबाउट द ग्रॅव्हिटेशन. इथं फक्त आणि फक्त आपला विषय ग्रॅव्हिटेशनचा आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ही काय गोष्ट आहे तर तुम्हाला कळत असेल की न्यूटनने तुम्हाला सांगितलं होतं की देर इज दिस वन इज ऍक्च्युअली युनिव्हर्सल फोर्स. हा युनिव्हर्सल फोर्स आहे, वैश्विक, दॅट इज ऍक्ट्स इन बिटवीन एनी टू ऑब्जेक्ट्स, नॉट ओनली ऑन द अर्थ, इन द युनिव्हर्स. विश्वात असणाऱ्या कुठल्याही दोन गोष्टी, दोन ऑब्जेक्ट यांच्या दरम्यानचं हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन, that is we have to call as the gravitation. That force we have to call as the gravitational force. त्याला आपण ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो. मग त्यांनी तुम्हाला एकदा समजवून सांगितलं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स हे कसा असणार आहे. न्यूटननी स्टडी केला. ऍपल ज्यावेळी खाली पडलं, तुम्ही तर सगळं स्टडी केलं आहे, त्यावेळेस ते व्हर्टिकलीच खाली का आलं, व्हर्टिकली डाऊनवर्ड. ते अर्थवरती पडताना व्हर्टिकलीच डाऊनवर्ड का पडलं? व्हाय इट डज नॉट टँजेन्शियली फ्लाय? त्याचं टँजेन्शियली फ्लाय काय नाही झालं? किंवा व्हाय इट डज नॉट मेक अ अँगल टू द व्हर्टिकल ऍक्सिस? मग त्यांनी काही अँगल करून खाली का नाही पडलं? कारण आपण असं पाहिलं की हा जो फोर्स आहे दॅट इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ. हा फोर्स अर्थच्या सेंटरला डायरेक्टेड आहे आणि म्हणून कुठलाही ऑब्जेक्ट खाली पडताना हा व्हर्टिकली डाऊनवर्ड पडतो. हा स्टडी हे एकदम सिंपल आहे. हे 9च्या सिलेबसमध्येच तुम्ही पाहिलं होतं. याला मी काही परत रिपीट करत नाहीये. माझा मेन टॉपिक घेण्याचा आजचा हेतू आहे. मग तुम्हाला असं सांगितलं गेलं की ह्या न्यूटन हा जो सायंटिस्ट आहे यांनी बऱ्याचशा गोष्टी मांडल्या. मोशनचे लॉज मांडले, ठीक आहे. नंतर बऱ्याचशा गोष्टी त्याच्या सिलेबसमध्ये आपण पाहिल्या की मोशन, इक्वेशन्स ऑफ मोशन, लॉज ऑफ मोशन, थिअरी ऑफ ग्रॅव्हिटी. त्यांनी ज्या बुकमध्ये हे मांडलं त्या बुकचं नाव आहे प्रिन्सिपिया. ह्या प्रिन्सिपिया नावाच्या बुकमध्ये हे सगळं मांडलं गेलं. आता विषय असा आहे, आता एक छोटासा कन्सेप्ट परत त्यांनी मांडला. व्हॉट इज द सेंट्रीपेटल फोर्स? काही मी परत खूप जास्त सांगायची गरज नाही मला. सेंट्रीपेटल फोर्स ही काय गोष्ट आहे तर सेंट्रीपेटल फोर्स जो असतो, सेंट्रीपेटल फोर्स म्हणजे हा सेंटर सिकिंग फोर्स. सेंटर सिकिंग फोर्स. मून रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ, दॅट इज ड्यू टू द सेंट्रीपेटल फोर्स दॅट इज ऍक्टेड ऑन द मून बाय द अर्थ. एखादं स्ट्रिंग घेतली आपण, त्याच्या एका एंडला आपण एक दगड बांधला, एखादा ऑब्जेक्ट बांधला, दुसरा एंड जो येतो आपण त्याचा हातात पकडला आणि जर आपण त्याला सर्क्युलर मोशन मध्ये फिरवलं, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असताना तो स्टोन कुठपर्यंत फिरतो? जोपर्यंत आपण ती स्ट्रिंग हातात पकडली. कारण त्यावेळी आपल्या असं लक्षात येतं की तो जो स्टोन आहे तो त्या सेंटरला येण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे त्याच्यावरती एक फोर्स ऍक्ट आहे. आणि द फोर्स ऍक्ट ऑन एनी ऑब्जेक्ट, कोणत्याही ऑब्जेक्टवरती फोर्स ऍक्ट असेल, इफ दॅट ऑब्जेक्ट मुव्हिंग इन अ सर्कल इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स इट्स सेंटर, दॅट इज कॉल्ड एज सेंट्रीपेटल फोर्स. काही एक्स्ट्रा सांगायचं नाही आपल्या याच्यात. आपलं फक्त सेंट्रीपेटल फोर्स म्हणजे काय हा जुना टॉपिक आहे. सेंट्रीपेटल फोर्स. सेंट्रीपेटल फोर्स म्हणजे व्हेन ऑब्जेक्ट रिव्हॉल्विंग इन अ सर्क्युलर ऑर्बिट, at that time the force acting on that object toward the center, that is what we call as the centripetal force. This one is the center seeking force. हा सेंटर सिकिंग फोर्स आहे. जसाही तुम्ही हा फोर्स रिलीज करणार तसं तुम्हाला कळत असेल की आता तो स्टोन असं सर्क्युलर ऑर्बिट मध्ये फिरू शकत नाही. इट इज अ फ्लाय टँजेन्शियली टू द ऑर्बिट. त्या ऑर्बिटला तो टँजेन्शियली जाईल. कारण सर्क्युलर ऑर्बिटमध्ये एखादा ऑब्जेक्ट फिरत असताना त्याचं जे डायरेक्शन आहे
हे कंटिन्युअसली चेंज होत जातं. इफ डायरेक्शन चेंजेस इट्स व्हेलॉसिटी चेंजेस, तर त्याची व्हेलॉसिटी पण चेंज होते. असं आपण स्टडी करतो, बरोबर. आणि म्हणूनच अर्थनी सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट केल्यामुळे मून त्याच्या भोवती रिव्हॉल्व्ह होतो. किंवा युनिव्हर्सचे सनचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स सगळ्यात जास्त आहे. मग युनिव्हर्स सन सेंटरला आणि बाकीचे प्लॅनेटचे आहेत हे त्याच्या भोवती फिरतात. आणि हे फिरण्याचं कारण जे असणार ते म्हणजे सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट बाय द सन ऑन द डिफरंट प्लॅनेट्स. असा तो स्टडी. पण आपल्याला जे स्टडी करायचं ना, आता इथं पहिला जो 10वीचा टॉपिक येतो महत्वाचा, मी हे सगळं एक एक टॉपिक मी एका लेक्चरमध्ये घेतलाय. जवळपास 20 दिवस हा चॅप्टर मी चालवला आहे. हे केले इच अँड एव्हरी पॉइंट वी हॅव टू क्लिअर इन आवर रेग्युलर लेक्चर. बट दिस वर इज द समरी लेक्चर. वन्स ही फक्त समरी आहे की काय काय दिलं गेली गोष्ट एकदा फक्त ओव्हरलुकिंग आहे. मग इथं आपला विषय नाउ वी हॅव टू स्टडी द केपलर्स लॉ. आता आपल्याला जे लॉ स्टडी करायचे ते केपलर्स लॉ आहे. केपलर्स लॉ काय असणार आहे? केपलर्स लॉचा स्टडी करायचा आपल्याला. हे जे लॉ आहेत हे लॉ म्हणजे याच्यात आपल्याला 3 लॉ स्टडी करायचे. केपलर्स लॉ आपण स्टडी करणार. देर आर 3 लॉज. दीज आर द लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन्स. हे जे लॉ मांडले गेले आहेत दिस इज डिस्क्राइब्स अबाउट द प्लॅनेटरी मोशन्स. हे जे एक्सप्लेन करणार ना ते प्लॅनेटरी मोशनच्या बाबतीत एक्सप्लेन करणार. व्हॉट इज मीन बाय प्लॅनेटरी मोशन्स इन मराठी? प्लॅनेटरी मोशन्स म्हणजे ग्रहाच्या कक्षेचं वर्णन. हे जे आहे प्लॅनेटरी मोशन्स म्हणजे इथं जे आपण स्टडी करणार आहे ते म्हणजे ग्रहांच्या कक्षेचं वर्णन आहे. ग्रहांची कक्षा जी असते त्या कक्षांचे वर्णन म्हणजे प्लॅनेटरी मोशन्स. ऍक्च्युअली केपलरच्या अगोदर टायको ब्राहे नावाचा सायंटिस्ट होता. हा केपलर त्याकडे सहकारी म्हणून काम करत होता. टायको ब्राहेनी आधी सुरुवातीला गॅलिलिओच्या अगोदर टेलिस्कोपच नव्हता. मग लोक ओपन आईजनी जेवढं आकाश दिसणार त्यातले जे काही प्लॅनेट दिसणार, स्टार्स वगैरे जे दिसणार, ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट जे काही दिसणार त्याच्या साह्यानं ते त्याचं निरीक्षण करायचे. मग गॅलिलिओनी टेलिस्कोपचा शोध लावला. टायको ब्राहेनी खूप काही डाटा कलेक्ट केला आणि तो पण सडनली त्याची डेथ झाली. आणि त्याचा जो सहकारी होता तो सहकारी म्हणजे केपलर. त्यांनी त्या डाटा प्रॉपर मांडला आणि त्याच्यावरून त्यांनी 3 लॉज मांडले. पहिला लॉ काय पहा, केपलरचा फर्स्ट लॉ. मी 3 लॉ एकदम शॉर्ट मध्ये सांगतो. केपलर्स फर्स्ट लॉ आपण स्टडी केला होता. केपलरचा पहिला लॉ. ओके. हा लॉ तुम्हाला कशाच्या बाबतीत सांगणार आहे? ऍक्च्युअली दिस लॉ इज दॅट इज ऑल्सो वी हॅव टू कॉल एज लॉ ऑफ ऑर्बिट. तुम्ही त्याला लॉ ऑफ ऑर्बिट म्हणून टाका. लॉ ऑफ ऑर्बिट काय हा केपलर्स लॉ? माझा सब्जेक्ट ऍक्च्युअली केमिस्ट्री आहे. 11-12ला मी केमिस्ट्री शिकवतो, पण पहिला चॅप्टर मी तरी पण ग्रॅव्हिटेशनच घेतला. कारण मला फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायो ही तिन्ही गोष्टी एकदम प्रॉपरली 10th सिलेबस मध्ये शिकवता येतात. की लॉ ऑफ ऑर्बिट हा फर्स्ट विषय. आता याचं काय म्हणणं आहे? आपण जसं कन्सिडर केलं होतं की सन इज ॲट द सेंटर, सन सेंटरला असतो अँड डिफरंट प्लॅनेट्स रिव्हॉल्विंग इन अ सर्क्युलर ऑर्बिट. आतापर्यंत आपण असं स्टडी केलं की सन सेंटरला असेल आणि डिफरंट प्लॅनेट जे असतील हे मग डिफरंट प्लॅनेट्स काय होता ना, मग तो व्हेनस असन, सॅटर्न असन, अर्थ असन, मर्क्युरी असन, नेपच्यून असन, युरेनियस असन, डिफरंट प्लॅनेट्स रिव्हॉल्विंग अराउंड द सन इन अ सर्क्युलर ऑर्बिट. आतापर्यंत आपला असा स्टडी होता. सर्क्युलर ऑर्बिट म्हटलं की याला एकच सेंटर असतो. हा त्याचा जॉमेट्रिकल सेंटर आहे. याचं होल मास जे ते सेंटरला कॉन्सन्ट्रेट झालं असं आपण कन्सिडर करतो. पण याचं म्हणणं काय, केपलरचं म्हणणं काय, सर्क्युलर ऑर्बिट मध्ये नाही फिरत आहे प्लॅनेट्स अराउंड द सन. हे जे ऑर्बिट आहे हे इलिप्टिकल ऑर्बिट आहे. मग तो काय सांगतो तुम्हाला, आधी तर कन्सेप्ट क्लिअर करा की तो सांगतो हे सर्क्युलर ऑर्बिट नका कन्सिडर करू, हे इलिप्टिकल ऑर्बिट कन्सिडर करा, इलिप्स कन्सिडर करा. इलिप्स म्हणजे लंब वर्तुळ. हा इलिप्स कन्सिडर केला तुम्ही. माझं बोलणं का? आता याला पहा, इथं जर समजा अर्थ रिव्हॉल्व होत असेल सनच्या भोवती तर कुठेही फिरले अर्थ हे डिस्टन्स काही बदलणार नाहीये. डिस्टन्स रिमेन्स आहे. कारण हा तुम्हाला माहिती दिस वन इज द रेडियस. आता इथं तुम्ही पहिली गोष्ट लक्षात ठेवा की ज्यावेळेस इलिप्स असतो, इलिप्टिकल ऑर्बिटचा विषय, इलिप्सचा विषय, तर याला जसं एक सेंटर आहे तसं इट कन्सिस्ट ऑफ, वी हॅव टू कन्सिडर इट देर आर 2 फोकल पॉइंट्स. त्याला 2 फोकल पॉइंट्स असतात.
हा एक फोकल पॉईंट, हा एक फोकल पॉईंट. ऍक्च्युअली हे जे आहे त्याला मेजर ऍक्सिस म्हटलं जातं. मेजर ऍक्सिस हा जो पार्ट आहे त्याला आपण मायनर ऍक्सिस असं म्हणतो. मायनर ऍक्सिस. आणि हा काय सांगतो तुम्हाला, पहिला लावतो कोण, आणि हे पहा इथे हे दोन फोकल पॉइंट्स आहेत, फोसा आहे. आणि याचं म्हणणं काय, फर्स्ट लॉ तुम्हाला काय सांगतो, पहिला लॉ तुम्हाला सांगतो द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट, प्लॅनेट जे रिव्हॉल्व होणार आहे, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज, हे ऑर्बिट कसं आहे, इतक्या वेळा आपण सर्क्युलर कन्सिडर करायचो, हा सांगतो की द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स. हे कसं असणार, इलिप्स असणार. हे जे ऑर्बिट्स आहेत वेगवेगळे प्लॅनेट जे रिव्हॉल्व होणार ते इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होणार अराउंड द सन. पण तर तुमच्याकडे तर फोसाय दोन आहे, मग तो सांगतो की द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स, इज अन इलिप्स with the sun is at one of the foci. संपला विषय की बाबा डिफरंट ऑर्बिट इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरतील, पण हे जे दोन गोष्टी आहेत त्या दोन पैकी एका ठिकाणी कुठेतरी सन तुम्ही कन्सिडर करा. इथं तुम्ही कन्सिडर केला, कुठे करा, इथं तर हा तुमचा काय पडला सन, आणि हे तुमचे डिफरंट ऑर्बिट रिव्हॉल्व होतील. मग प्लॅनेट नंबर 1, प्लॅनेट नंबर 2, प्लॅनेट नंबर 3 अशी रिव्हॉल्व होतील. ओके, काही प्रॉब्लेम नाहीये. मला फक्त एवढं मला कळतं की इथं जे कन्सिडरेशन केलं होतं आपण की हे डिस्टन्स सारखं राहील, तर मला असं वाटतं प्लॅनेट ज्यावेळेस इथं फिरेल, इथं हे डिस्टन्स कमी राहील, आणि हे प्लॅनेट जसा असा दूर जाईल हे डिस्टन्स वाढत जाईल. म्हणजे मला ह्या टॉपिकवरनं एक गोष्ट कळते की डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन दॅट इज चेंजेस. जे डिस्टन्स असणार प्लॅनेटचं सन पासून हे चेंज होत राहील. संपला हा लॉ. हा लॉ खूप डिटेल मी तुम्हाला सांगितलेला आहे. हा हे पण एक्सप्लेन केलं की हा इलिप्स कसा तयार होतो, कोण घेतला, आपण त्याला काय केलं, इन्क्लाइन प्लेन मध्ये कट केला, ती गोष्टच महत्वाची नाही. मला फक्त एवढं महत्वाचं द ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट इज अन इलिप्स. प्लॅनेट कधी पण इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये फिरतील आणि त्यावेळी सन हा दोन पैकी एका फोकल पॉइंट वरती असेल. हा पहिला लॉ, दॅट इज द लॉ ऑफ ऑर्बिट. ओके, सेकंड लॉ तुमच्याशी काय बोलतो, हा जो लॉ आहे हा तुमच्याशी काही महत्वाची गोष्टी एक्सप्लेन करणार आहे. हा काय सांगतो पाहता, इथंच आपण एक्सप्लेनेशन देऊ. सेकंड, आता एखादा प्लॅनेट समजा रिव्हॉल्व होतोय, सपोज वी हॅव टू कन्सिडर दिस वन इज द एस पॉइंट, तर आपण एस पॉइंट कन्सिडर केला. ओके, आता समजा तुमचा प्लॅनेट जो आहे ह्या बी पॉइंट किंवा हा ए पॉइंट वरती रिव्हॉल्व होतोय, पॉइंट ए जवळ आहे. लाईन जॉईनिंग, आता आपण काय करणार, आता हा प्लॅनेट फिरत जाणार की नाही, असं फिरणार, परत इथे येणार, त्याचं एक कम्प्लीट रिव्हॉल्युशन पूर्ण होणार, दुसरं रिव्हॉल्युशन पूर्ण होणार. आता समजा ए पॉइंट पासून निघाला, मी काय केलं, सनचा सेंटर आणि ह्या प्लॅनेटचा सेंटर, लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन. प्लॅनेट हा प्लॅनेट आहे, द लाईन जॉईनिंग कशाला लाईन जॉईन केली आपण, द प्लॅनेट अँड द सन, किंवा द सन अँड द प्लॅनेट, द प्लॅनेट अँड द सन, ही लाईन जॉईन केली. आता त्यांनी रिव्हॉल्व होत आला. सपोज वी हॅव टू कन्सिडर टू ह्या बी पॉइंटला आला, ते म्हणजे त्यांनी एवढा एरिया स्वीप आउट केला, बरोबर, एवढा एरिया त्यांनी स्वीप आउट केला. हे काढून टाकतो मधलं सगळं पार्ट, तुम्हाला जरा डायग्राम मध्ये प्रॉपर दिसेल. हा त्याने एवढा पार्ट काय केला, स्वीप आउट केला. हा इथून त्यांनी स्टार्ट केले. एक नंबरचा एक्झाम्पल, समजा तो काही वेळानंतर इथं आला सी, आणि नंतर समजा हे 1 डे मध्ये होतं असं आपण कन्सिडर केलं, किंवा 31 डेज मध्ये होतंय. तर परत 31 डेज मध्ये आपण विचार केला तर तो सी पासून निघाला, तर 1 महिन्यानंतर 31 डेज मध्ये तो इथपर्यंत येईल. मला काय करायचंय, हा एरिया काढायचा आहे. हा एरिया, हा जो लॉ आहे त्याला तुम्ही लॉ ऑफ एरिया असं पण म्हणू शकता. लॉ ऑफ एरिया हा काय सांगतो तुम्हाला की द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन, प्लॅनेट आणि सनला तुम्ही लाईन काय केली, जॉईन केली. स्वीप इक्वल एरिया इन इक्वल टाइम इंटरवल. तो इक्वल टाइम इंटरवल मध्ये इक्वलच एरिया स्वीप आउट करेल. हा जो एरिया तुम्ही काढला, एरिया
ASB इज इक्वल टू एरिया ऑफ CSD. किंवा तो इथं आला परत, इथं तुम्ही म्हटलात E आणि इथं आलात तुम्ही F. हे 31 डेजच कन्सिडर केले आपण सेम टाइम इंटरवल. तर हा एरिया ते इक्वली काय केला, शेअर केला, म्हणजे इक्वल एरिया स्वीप केला. स्वीप आउट हा एरिया काढला आपण. इथून इथपर्यंत डिस्टन्स नाही काढलं. मला इथून एक कळतं की इथलं हे डिस्टन्स जास्त आहे, इथलं डिस्टन्स कमी आहे, इथलं डिस्टन्स अजूनही कमी होईल. तर हे डिस्टन्स जास्त जर असेल तर याचा अर्थ काय झाला की याचा अर्थ मला इथून कळायला पाहिजे की प्लॅनेट ज्यावेळेस सनच्या भोवती असतो त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी जास्त असते. प्लॅनेट जसा सन पासून दूर जातो त्याची व्हेलॉसिटी कमी होते. इथलं डिस्टन्स पाहिजे तर एरिया काढला तर एरिया हा सेम राहणार. मग हा सेकंड लॉ. The line joining the planet and the sun sweep equal area in equal time interval. तो इक्वल टाइम इंटरवल मध्ये इक्वलच एरिया काय करत राहील, स्वीप करत राहील, इक्वलच एरिया कव्हर करेल. मग ह्या याच्यावरनं कळलं की इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये सनच्या भोवती इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये प्लॅनेट फिरतात हे कळलं. तिथून मला एक गोष्ट कळली, त्यावेळेस सन एक कोणत्या तरी एका फोकल पॉइंट वरती असतो. दुसरी त्याच्यातून मला एक महत्वाची गोष्ट काय कळली की याचा अर्थ हे जे प्लॅनेट रिव्हॉल्व होतात त्यांची व्हेलॉसिटी जी आहे ती सेम राहणार नाहीये, डिस्टन्स सेम नाही राहणार आहे, डिस्टन्स बदलत जाणार आहे. हे कळलं. इथून कळलं की इक्वल एरिया इक्वल टाइम इंटरवल जर कव्हर होत असेल तर याचा अर्थ इथून हे कळलं की बाबा ही सनच्या जवळ असेल, सनच्या जवळ असेल तर हा काय करेल, जास्त स्पीडने जाईल, स्पीडने रिव्हॉल्व होईल. आणि सनच्या पासून दूर गेला तर त्याचं स्पीड जो असेल, रिव्हॉल्युशनचा स्पीड जो असेल तो कमी. हे मला कळलं. हे सेकंड पॉईंट. आता नाऊ वी हॅव टू प्रोसीड टुवर्ड द थर्ड पॉईंट. थर्ड लॉ. हे मी एक एक दिवस एक एक लॉ शिकवलेला आहे. हे आता जस्ट दिस इज द समरी लेक्चर. केप्लर्स थर्ड लॉ. आता केप्लर्स थर्ड लॉ तुमच्याशी काय बोलणार ते लक्षात घ्या. तो काय सांगतो, आता हे इथं एका कोणत्या तरी फोकल हे फोकल पॉइंट आहे, इथं कुठेतरी एक ठिकाणी काय सन, हा सन. डिफरंट प्लॅनेट याच्या भोवती रिव्हॉल्व होणार आहे नाही का. प्लॅनेट नंबर 1 हा प्लॅनेट नंबर 1, हा प्लॅनेट नंबर 2, बरोबर. व्हेनस असेल, अर्थ असेल, नेपच्यून, युरेनस काय असेल ते असे रिव्हॉल्व होत जातील. आपल्याला काय करायचंय, आपल्याला काय करायचंय, त्याचा पिरियड काढायचा आहे, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन. म्हणजे तो इथून निघाला, समजा इथून निघाला प्लॅनेट, इथून निघाला हा प्लॅनेट नंबर 1, प्लॅनेट नंबर 2, प्लॅनेट नंबर 3. हा प्लॅनेट समजा इथून निघाला तर परत इथे येऊपर्यंत लागणारा पिरियड त्याला आपण म्हणतो पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. मग कोणत्याही प्लॅनेट हे पहा डिस्टन्स कमी असते. पहिल्या प्लॅनेटचं डिस्टन्स कमी आहे, दुसऱ्या प्लॅनेटचं डिस्टन्स वाढलं, तिसऱ्या प्लॅनेटचं डिस्टन्स वाढलं, कारण तुम्हाला कळत असेल की ऑर्बिट पुढचे आहे. मग हा काय सांगतो तुम्हाला, याने काय केलं, याने शोधलं स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन, हा पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन हा टी, त्याला आपण टी ने इंडिकेट करणार. त्याचा जो स्क्वेअर असेल तो सांगतो, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशनचा जो स्क्वेअर असेल इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, हा काय असणार आहे, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, कशा डायरेक्टली प्रोपोर्शनल, क्यूब ऑफ, हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार क्यूब ऑफ मीन डिस्टन्स, क्यूब ऑफ मीन डिस्टन्स. तुम्ही त्याला सेमी मेजर ऍक्सिस म्हटलं तरी चालतं. क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम सन. व्हेरी इम्पॉर्टंट. या लॉला तुम्ही लॉ ऑफ टाइम असं पण म्हणू शकता. लॉ ऑफ टाइम, लॉ ऑफ ऑर्बिट, लॉ ऑफ एरिया, लॉ ऑफ टाइम. स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ही ऑफ द सन. स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड, कुणाचं स्क्वेअर, प्लॅनेट जे रिव्हॉल्व होणार त्याचा पिरियड ऑफ रिव्हॉल्युशनचा जो स्क्वेअर असेल, समजा तुमचा हा पहिला प्लॅनेट आहे, समजा प्लॅनेट नंबर 1, प्लॅनेट नंबर 1, तर त्याचा पिरियड ऑफ रिव्हॉल्युशनचा स्क्वेअर जो असणार तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार. आणि कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू
मीन डिस्टन्स, याचं मीन डिस्टन्स काढलं गेलं आहे. हे इलिप्टिकल एक मीन डिस्टन्स काढलं गेलं त्याचं ऍव्हरेज आणि त्याचा क्यूब घेतला गेला. हे डायरेक्टली प्रोपोर्शनल येतं. हा पहिला प्लॅनेट आहे. तुम्ही प्लॅनेट दुसरा घेतला, प्लॅनेट नंबर 2, तरी पण कसं होणार T2 दुसरा प्लॅनेट, त्या दुसऱ्या प्लॅनेटचा स्क्वेअर जो असेल टाइम ऑफ रिव्हॉल्युशनचा, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशनचा, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R2 त्याचा क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम सन. मग इथून मला काय कळतं, समजा इथून तुम्हाला जर काही गोष्टी कळत असतील, डिस्टन्स वाढलं हे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. त्याला किती जसं जसं डिस्टन्स वाढत जाईल तसं त्याला पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन्सला पण काय लागेल, त्याला वेळ लागेल असं त्याचा अर्थ आहे. कारण त्याचं सन पासून त्याचं डिस्टन्स जे असणार ते वाढत जाणार आहे. बरोबर आहे की नाही? असा तो विषय, काहीच अवघड गोष्ट नाही. म्हणजे T1 स्क्वेअर इज इक्वल टू के म्हटलं आपण तर R1 क्यूब होईल. R1 का हे घेतलं तुम्ही T2 स्क्वेअर इट इज इक्वल टू के इंटू R2 क्यूब होईल. एकदम सिंपल गोष्ट आहे, काही अडचणीचा पार्ट नाहीच आहे. याच्यावर मला काय कळणार, T1 स्क्वेअर अपॉन R1 क्यूब इज इक्वल टू के, T2 स्क्वेअर अपॉन R2 स्क्वेअर क्यूब इज इक्वल टू के कॉन्स्टंट. म्हणजे हा रेशिओ जो असेल कोणत्याही प्लॅनेटसाठी हा कॉन्स्टंट राहील. थोडक्यात कोणताही प्लॅनेट असेल डायरेक्टली प्रोपोर्शनल T चा स्क्वेअर अपॉन R चा क्यूब इज इक्वल टू ही जी व्हॅल्यू असणार ती व्हॅल्यू काय राहणार, कॉन्स्टंट राहणार. कारण जेवढा रेडियस वाढणार तसं टाइम ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशनची व्हॅल्यू पण वाढणार आणि हा रेशिओ जो असणार तो कॉन्स्टंट असणार. दॅट इज द लॉ ऑफ टाइम. संपले केपलरचे लॉ, काही नाही केपलरमध्ये. एकदम सिंपल टॉपिक आहे, व्हेरी सिंपल टॉपिक. 10वीच्या दृष्टीने मात्र खूप महत्वाचा आहे. बऱ्याच वेळा हा परीक्षेला विचारला जातो. ओके, हा एक छोटासा टॉपिक तुमच्याकडे दिला गेला आहे, काही अवघड नाहीच आहे. तुम्ही पहा, इट्स अ व्हेरी सिंपल टॉपिक, व्हेरी सिंपल टॉपिक. हा केपलर्स लॉ. केपलर्स लॉ नंतर तुमच्याकडे अजून एक महत्वाची गोष्ट येते. केपलर्स नंतर महत्वाची गोष्ट काय येते, न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. हा पण महत्वाचा लॉ आहे. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. एकदम 2 मिनिटाचा लॉ आहे फक्त. याच्यात मी रेग्युलरला एक लेक्चर घालवतो एका टॉपिकवर. माझा भर कन्सेप्ट क्लिअर करण्यावर असतो. मला मुलं जेई नीट साठी प्रिपेअर करायची 10वी पासून. हे समरी लेक्चर आहे. मी परत आठवण करून देतो, कारण काही जण डायरेक्टली युट्यूबवरती पाहणार आहेत. जे माझे रेग्युलरचे विद्यार्थी आहेत त्यांचा हा टॉपिक ऑलरेडी मी क्लिअर केला आहे. हे फक्त सगळ्यांना समजावं की कसं घेतलं जातंय याच्यासाठीचा टॉपिक आहे. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हा काय सांगतो, मी तर तुम्हाला मगाशीच सांगितलं. हा न्यूटनचं म्हणणं काय, एनी 2 ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स, ऑब्जेक्ट कुठल्या युनिव्हर्समध्ये असू द्या, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स मधला कुठलाही ऑब्जेक्ट असेल, दॅट ऑब्जेक्ट्स आर अट्रॅक्ट इच अदर. ते ऑब्जेक्ट एकमेकांकडे काय होतील, अट्रॅक्ट होतील. अँड ड्युरिंग अट्रॅक्शन विथ अ डेफिनाइट फोर्स. आणि त्यांच्यामध्ये जो फोर्स असेल तो डेफिनाइट असेल. वन्स अगेन द स्टेटमेंट ऑफ दिस लॉ इज दॅट every object in the universe they can attract to each other with a definite force. Okay, definite force they attract to. म्हणजे जर समजा तुमच्याकडे युनिव्हर्स मध्ये कुठले 2 ऑब्जेक्ट असतील, हा समजा M1 कन्सिडर केला आपण, हा त्याचा सेंटर ऑफ मास, हा M2 कन्सिडर केला हे त्याचं सेंटर ऑफ मास. आपण असं कन्सिडर करतो की हे त्याचं जॉमेट्रिकल सेंटर आहे. हा एक प्लॅनेट आहे, हा दुसरा एक प्लॅनेट युनिव्हर्स मधला. हा समजा अर्थ आहे आणि हे समजा युरेनस आहे. तर याचं सगळं मास आपण त्याच्या सेंटरला कन्सिडर करतो आणि ते जे सेंटर्स आहेत ते आपण काय करतो, कनेक्ट करतो त्यांच्या दोघांमधला डिस्टन्स काढण्यासाठी. त्याला सेंटर ऑफ मास म्हटलं जातं. ओके, तर सेंटर ऑफ मास म्हणजे होल मास इज कॉन्सन्ट्रेटेड ऍट द सेंटर. आता हे 2 ऑब्जेक्टचे आहेत, हा याच्याकडे काहीतरी फोर्सने अट्रॅक्ट होणार आहे, हा याच्याकडे काहीतरी फोर्सने अट्रॅक्ट होणार आहे आणि तो जो फोर्स असणार तो डेफिनाइट असणार आहे. एनी 2 ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स हॅव्हिंग अ डेफिनाइट फोर्स, त्यांच्यामध्ये एक डेफिनाइट फोर्स असेल असेच म्हणून. मग हा फोर्स कसा असेल, हा जो फोर्स तुम्ही फाइंड आउट करणार आहात, हा लॉ तुम्हाला काय सांगतो, दिस फोर्स. याचं मास आपण पहिल्या प्लॅनेटचं मास आपण M1 कन्सिडर केलं, दुसऱ्या प्लॅनेटचं मास आपण M2 कन्सिडर केलं. हा M1 हा M2 आणि समजा त्याच्यामधलं डिस्टन्स जे आहे ते आपण T कन्सिडर केलं. 2 मध्ये डिस्टन्स. त्याचं म्हणणं काय, F इज
directly proportional. The force between the two planets, two objects in the universe is directly proportional to product of the masses. हा त्यांच्या मासेसचा प्रोडक्ट असणार, गुणाकार असणार. जेवढा त्या प्लॅनेटचा मासेसचा प्रोडक्ट जास्त असणार तेवढा त्यांच्यामधला फोर्स जास्त असणार. सो फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ masses of in between two objects. Second, force is inversely proportional to, हे पहिलं मी सेपरेट सांगतोय की force is directly proportional to product of the masses in between that two object in the universe. मासेसचा प्रोडक्ट वाढला त्यांच्यामधला फोर्स वाढेल आणि हा जो फोर्स असेल इट इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असणार स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन ते त्यांच्यामधला डिस्टन्स. In short, when we have to combine these two, it becomes F is directly proportional to m1 m2 upon r d square. r घेतला तरी चालतो, इथं r घेतला तरी तुम्ही r घेणार. ओके, then हे फरक नसतो फरक. हे काय F is direct म्हणजे कसं यांच्यामधला मासचा प्रोडक्ट वाढला की फोर्स दोघांमध्ये वाढला. जर यांचं डिस्टन्स वाढलं तर फोर्स काय होईल, कमी होईल. डिस्टन्स आणि फोर्स एकमेकाला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. निसर्गाचा नियम, डिस्टन्स वाढवलं तर अट्रॅक्शन कमी होतं. मग तसंच आहे ते अट्रॅक्शन कमी होईल. हा तुमचा लॉ. आता आपल्याला पहिल्यापासून माहिती आहे की डायरेक्टली प्रोपोर्शनल साईड आला की आपण जे कॉन्स्टंट लिहिणार दॅट इज इक्वल टू कॉन्स्टंट इनटू m1 m2 upon t square. That constant is the proportionality constant. We have to indicate it by g. हा आपण g ने इंडिकेट करतो. हा प्रोपोर्शनलिटी कॉन्स्टंट आहे. इट इज युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. हा कॉन्स्टंट आहे. हा कोणत्याही प्लॅनेट साठी फिक्स गोष्ट झाला. न्यूटन्स लॉ, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये आहे तरी काय, F इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन t स्क्वेअर. आता तुम्ही जरा इकडे लक्ष देताय, ही व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. ते तुम्हाला कधी कधी काय विचारतील, व्हॉट इज युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. मी जर समजा m1 इज इक्वल टू 1 kg, m2 इज इक्वल टू 1 kg आणि डिस्टन्स इज इक्वल टू 1 मीटर असं जर घेतलं तर हे काय होईल, F इज इक्वल टू g इंटू 1 इंटू 1 अपॉन 1 चा स्क्वेअर. सो दॅट इज इक्वल टू F इंटू g. मग जर मला एखाद्याने विचारलं की व्हॉट इज द युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट इज इक्वल टू फोर्स. हा फोर्सच असणार. इट इज द फोर्स between the two objects where that object having a unit mass and unit distance. त्या ऑब्जेक्टचं मास युनिट असेल एकक आणि डिस्टन्स जे असणार ते पण काय असणार, युनिट डिस्टन्स. तर त्याचा फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय राहील, कॉन्स्टंट राहील. हा एक महत्त्वाची गोष्ट. इथे एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. सेकंड, ते तुम्हाला विचारतील व्हॉट इज द युनिट ऑफ जी. त्या जीचं युनिट काय असेल. मग आता जीचं युनिट काढण्यासाठी थोडं आपल्याला काय करावं लागेल, फॉर्म्युला चेंज करायला लागेल नाही का. व्हॉट इज द जी, जी इज इक्वल टू F इंटू डी स्क्वेअर अपॉन m1 m2. फोर्स याचा युनिट शोधतोय ना आपण, तर फोर्सचा याचा युनिट तुम्हाला माहिती आहे न्यूटन. व्हॉट द डिस्टन्स युनिट असणार मीटर, मीटर इंटू मीटर, मीटर स्क्वेअर. आणि मास असणार किलोग्राम इंटू किलोग्राम. सो इट बिकम्स न्यूटन मीटर स्क्वेअर kg रेज टू -2. किंवा तुम्ही लिहिताना असं पण लिहू शकता न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. हे असं त्याचा युनिट. आणि ही जी व्हॅल्यू असते ही प्रत्येक प्लॅनेटसाठी ही व्हॅल्यू कायमची कॉन्स्टंट आहे. ती व्हॅल्यू किती आहे, तर द व्हॅल्यू इज 6.673 इंटू 10 रेज टू -11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. संपला विषय. दिस वन इज द युनिव्हर्सल, दिस वन इज द न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. अजिबात सुद्धा अवघड नाही. दिस वन इज द समरी. हे असं दिलेलं आहे आणि एकदम सिंपल आहे, काही विशेष नाही. ही व्हॅल्यू तुम्ही पाठ करणं गरजेचं आहे. ही व्हॅल्यू आपल्याला पुढे जाऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना लागणार आहे, हे की नाही. की कुठल्याही दोन ऑब्जेक्ट मधलं फोर्स जर शोधायचा असेल तर तो फोर्स आपला इथून शोधता येणार, 100% येणार तो फोर्स शोधणार. समजा तुम्हाला एखाद्याने विचारलं की अर्थ आणि तुमच्यामध्ये फोर्स किती असेल, अर्थ आणि तुमच्यामध्ये, अर्थने तुमच्यावरती किती फोर्स एक्झर्ट केला आहे. मग तुम्ही अर्थ आहे, इथं अर्थ आहे आणि अर्थच्या सरफेसवरती तुम्ही आहात तो पर्सन. मग तुम्हाला काय माहित पाहिजे, याचं मास माहित पाहिजे, अर्थचं मास माहित पाहिजे.
हे जर दोन गोष्टी माहीत असेल आणि यांच्यामधलं जर डिस्टन्स माहीत असेल तर हा फोर्स काढणं अवघड थोडीच आहे. m1 m2 अपॉन r². हा फॉर्म्युला वापरून तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता. त्यासाठी पर्सनचं मास माहीत पाहिजे, अर्थचं मास माहीत पाहिजे आणि दोघांमधलं डिस्टन्स माहीत पाहिजे. एवढं माहीत असेल आणि जी तर पहिला कॉन्स्टंटच ते आपण नंतर सोडवू. आणि रेग्युलरच्या लेक्चरला इच अँड एव्हरी प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करून घेतलेला आहे. ते आपण नंतर सोडवायला काय हरकत नाही, पण पुढच्या लॉकडे आता आपण वळतो. पुढचा लॉ माझा काय, पुढचा लॉचं म्हणणं काय असणार आपलं, हा लॉ आपल्याला काय सांगणार आहे तर हा जो लॉ आता आपण शिकवतोय दिस वन इज द इनव्हर्स स्क्वेअर लॉ. इनव्हर्स स्क्वेअर लॉ. इनव्हर्स स्क्वेअर लॉ सिंपल आहे, काही घाबरायचं काहीच काम नाही याच्यावर. इनव्हर्स स्क्वेअर लॉ म्हणजे काय केलेलं आहे की लॉ ऑफ न्यूटनचा तिसरा लॉ जो आहे तो याच्यात फॉर्म्युलेट केलाय न्यूटननी. केपलरचा तिसरा लॉ न्यूटननी याच्यामध्ये फॉर्म्युलेट केला आहे. इनव्हर्स स्क्वेअर लॉ. आता तुम्हाला माहित असेल, पहिले तुम्हाला हे माहित पाहिजे, पहिल्या सुरुवातीलाच आपण शिकलो आहे की व्हॉट इज द सेंट्रिपेटल फोर्स. पहिले तर हे माहित पाहिजे की सेंट्रिपेटल फोर्स ही काय गोष्ट आहे, नाही का. हे आपण ऑलरेडी स्टडी केलं. ऑलरेडी माहिती आहे की एनी ऑब्जेक्ट दॅट कॅन बी अट्रॅक्ट टुवर्ड द सेंटर ऑफ द सेंटर, the force acting on the object towards its center, that is the centripetal force, center seeking force. आणि तुम्ही 9वीच्या सिलेबस मध्ये ऑलरेडी शिकलात की व्हॉट इज द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, द ऑब्जेक्ट दॅट कॅन बी मूव अराउंड द सर्कल युनिफॉर्म विथ अ कॉन्स्टंट स्पीड. एका कॉन्स्टंट स्पीडने एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर. आता आपण इथं परत सर्क्युलर मोशन कडे आलोय. आता इलिप्स कडे नाहीये, केपलर इलिप्टिकल कन्सिडर करतो, हे सर्क्युलर कन्सिडर केला जातं. म्हणजे आता परत एकदा आपण काय कन्सिडर करणार की हा सन समजा इथं असेल तर हा जो ऑब्जेक्ट आहे हा ऑब्जेक्ट एका कॉन्स्टंट स्पीडनी ह्या सर्कलच्या सर्क्युलर ऑर्बिटमध्ये काय होतोय, रिव्हॉल्व होतोय. दिस दॅट इज द युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. सगळं शिकवलं मी तुम्हाला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन काय असतं काय, हा सगळा विषय आपला क्लिअर आहे. आता माझं म्हणणं काय, मला एक ऍक्च्युअली नाऊ वी हॅव टू फाइंड आउट द सेंट्रीपेटल फोर्स. काय करायचं मला, सेंट्रीपेटल फोर्स काढायचा आहे. सपोज वी हॅव टू कन्सिडर दॅट, असं मी आता इथे कन्सिडर केलं आहे, द ऑब्जेक्ट हॅव्हिंग मास यम. एक ऑब्जेक्ट आहे ज्याचं मास यम आहे अँड दॅट ऑब्जेक्ट इज रिव्हॉल्विंग विथ अ स्पीड विथ अ व्हेलॉसिटी व्ही. आणि त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी जी आहे ती व्ही आहे. ओके. अँड द डिस्टन्स फ्रॉम द डिस्टन्स बिटवीन दॅट टू दॅट इज व्हॉट टू कन्सिडर एज आर. ह्या सननी हा ऑब्जेक्ट रिव्हॉल्व होते सर्क्युलर ऑर्बिटमध्ये. त्या ऑब्जेक्टचं मास आपण यम कन्सिडर केलंय. त्याची व्हेलॉसिटी जी आहे तिथं कॉन्स्टंट स्पीड कन्सिडर केला गेला आहे. सो कॉन्स्टंट स्पीड, कॉन्स्टंट व्हेलॉसिटी, स्पीड एकच गोष्ट असणार इथे, सर्क्युलर आहे. मग व्हेलॉसिटी आपण कन्सिडर केली व्ही आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्या दोघांमधलं डिस्टन्स जे ते आपण कन्सिडर केलं आर. रेडियस ऑफ दॅट सर्कल, या सर्कलचं रेडियस हे आर ने कन्सिडर केलं. मग सेंट्रीपेटल फोर्स कसा काढला, तो सेंट्रीपेटल फोर्स काढण्यासाठी सेंट्रीपेटल फोर्स म्हणजे एफ इज इक्वल, त्याच्या आधी आपण तो काढला एफ इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन टी स्क्वेअर. हा ते लक्षात ठेवा. आपण सेंट्रीपेटल फोर्स कसा काढला तो, इज एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. हा सेंट्रीपेटल फोर्स आहे. म्हणजे ह्या ऑब्जेक्ट वरती एम मास असणाऱ्या ऑब्जेक्ट वरती ज्याची व्हेलॉसिटी व्ही आहे आणि डिस्टन्स त्या सन पासून त्याचं आर आहे, तर त्याच्यावरती सननी जो सेंट्रीपेटल फोर्स ऍक्ट केला आहे तो त्याच्या मासवर डिपेंड, तो त्याच्या रेडियसवर डिपेंड आहे. मास जास्त तर फोर्स जास्त, रेडियस मास जास्त तर फोर्स जास्त, रेडियस वाढली, डिस्टन्स वाढलं तर फोर्स कमी होईल. एकच अर्थ होतो एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. मला काय करायचं याच्यात, वी हॅव टू फाइंड आउट द व्हेलॉसिटी ऑफ दॅट ऑब्जेक्ट. या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी काढायची, मला स्पीड काढायचं आहे, व्हेलॉसिटी काढायची. आता स्पीड आणि व्हेलॉसिटी इथे एकाच अर्थाने येणार आहे. सो हाऊ यू हॅव टू फाइंड आउट द स्पीड. व्हॉट इज मीन बाय स्पीड, स्पीड इज इक्वल टू काय असणार, स्पीड म्हणजे डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स अपॉन टाइम. ह्या प्लॅनेटने इथून निघाला आणि त्याने एक रिव्हॉल्युशन पूर्ण केलं, टी पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन, तर त्यांनी किती डिस्टन्स कव्हर केलं. एका पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन मध्ये त्यांनी किती डिस्टन्स कव्हर केलं. डिस्टन्स काढून तुम्हाला काय यायला लागेल, याचा सर्कमफरन्स घ्यायला लागेल. सर्कमफरन्स नसेल कळत तर तुम्ही पेरीमीटर पण म्हणू शकता. थोडक्यात तुम्हाला सर्कमफरन्स घ्यायला लागेल किंवा तुम्हाला काय घ्यायला लागेल तर पेरीमीटर ऑफ द ऑर्बिट. या ऑर्बिटचा पेरीमीटर घ्यायला लागेल. पेरीमीटर ऑफ ऑर्बिट एकच अर्थ आहे.
डिवायडेड बाय काय करायला लागतं, डिस्टन्स म्हणजे सर्कम्फरन्स घ्यायला लागेल. म्हणजे तुम्हाला याचा पेरिमीटर काढायला लागेल त्या ऑर्बिटचा. डिवायडेड बाय टाइम, डिवायडेड बाय टाइम. So what is this? How we have to find out circumference? Circumference is equal to 2 pi r upon t. T is the period of revolution. मग मला काय समजलं? मला समजलं v is equal to 2 pi r upon t. इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2. मग मी सेंट्रीपेटल फोर्स काढायला घेतला हा. ही व्हॅल्यू जी आहे ती इथे टाकून दिली. तर काय येणार m into 2 pi r बरोबर अपॉन काय t. त्याचं काय होईल स्क्वेअर बरोबर 2 pi r अपॉन ही वीची व्हॅल्यू इथे टाकली फक्त आणि आपण काय ना आर झालं. हे सॉल्व केलं. f इज इक्वल टू m इंटू 2 चा स्क्वेअर 4 पाय स्क्वेअर r स्क्वेअर पायचा स्क्वेअर r चा स्क्वेअर नंतर काय t चा स्क्वेअर. नसन कळत इथे डिटेल लिहितो पहा. हे आधी येणार t चा स्क्वेअर अपॉन येणार r. आता अपॉन r म्हणजे मल्टिप्लाय करताना काय होईल r बाय अपॉन r. तो ही मल्टी इथं अपॉन r आहे. सो f इज इक्वल टू परत डिटेल लिहितो जरा. f इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर r स्क्वेअर अपॉन t स्क्वेअर. हे r आहे r बाय 1 आहे तर ते होणार 1 बाय r. r गेट कॅन्सल. सो इट बिकम्स f इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर r अपॉन काय आलं t स्क्वेअर 4m पाय स्क्वेअर r गेट कॅन्सल होईल तर r आणि हा t स्क्वेअर. याला आपण म्हणू इक्वेशन नंबर 3. ओके. आता हे जे 3 नंबरचं इक्वेशन आहे त्याला आपण काय केलं द इक्वेशन 3 वी हॅव टू डिवाइड. त्याला डिवाइड पण केलं डिवाइडेड ॲज वेल ॲज मल्टिप्लाइड बाय r स्क्वेअर. त्याला r स्क्वेअरने डिवाइड केलं मल्टिप्लाय केलं. करूया बघ काय होतं. पायाला काय अडचण 4m पायचा स्क्वेअर r चा r अपॉन t चा स्क्वेअर इंटू r स्क्वेअर डिवाइड बाय कॅन्सल नाही करायचे. ओके म्हणजे काय आलं f इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर r क्यूब डिवाइड बाय t स्क्वेअर इंटू r स्क्वेअर. आता केपलरचा तिसरा लॉ तुम्हाला काय सांगत होता. केपलर थर्ड लॉ काय सांगत होता. केपलरचा तिसरा लॉ तुमच्याशी काहीतरी बोलत होता ना. तो तुम्हाला सांगायचा टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के. ठीक आहे. मग आता मी काय केलं एफ इज इक्वल टू याच्यातला टी शोधला आर क्यूब शोधायला आर क्यूब टी स्क्वेअर शोधायला टी स्क्वेअर 4m पाय स्क्वेअर आर स्क्वेअर इंटू काय आलं आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. आला काय आला इनवर्स. हे टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब आहे. हे आर क्यूब इंटू टी स्क्वेअर आहे. म्हणजे जर तुम्हाला आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर करायचं असेल तर ते होईल 1 बाय के. ही व्हॅल्यू कॉन्स्टंट ही व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. मास कधी बदलणार नाहीये. मास प्लेस टू प्लेस सेम राहत असं तुम्हाला शिकवलेलं आहे. पायची व्हॅल्यू बदलणार नाही रेडियस बदलणार नाही म्हणजे सगळं कॉन्स्टंट आहे. म्हणजे काय आलं एफ इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इंटू 1 अपॉन के. म्हणजे एफ इज इक्वल टू इथं लिहितो काय आलं जी एम पाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इंटू के. कळतं की नाही कळतं. आणि याच्यातला हा 4m पाय स्क्वेअर आर क्यूब इंटू के. याच्यातली ही जी टर्म आहे ही टर्म काय आहे कॉन्स्टंट आहे. एफ इज इक्वल काय आला 1 बाय के कॉन्स्टंट आहे या इनवर्स आहे म्हणजे याला इनवर्स स्क्वेअर लॉ म्हटलं. हे सारखंच आलं तुम्ही पहा ना एफ मासला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे इनवर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअरला. हे जवळपास सेम गोष्ट आहे असा तो विषय. म्हणजे इथं कसं आहे कन्क्लुडेड काय केलं न्यूटननी की सेंट्रीपेटल फोर्स जो असणार आहे जो प्लॅनेट सर्क्युलर ऑर्बिट मध्ये रिव्हॉल्व होतो त्याच्यावरती सेंट्रीपेटल फोर्स असणार आहे. आणि तो जो असणार तो सेंट्रीपेटल फोर्स हा जो दोन ऑब्जेक्ट मधला फोर्स तुम्ही कन्सिडर केला होता तो इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ मासेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. दोन ऑप्शन मला. आणि जर रिव्हॉल्व होत असेल सर्क्युलर ऑर्बिट मध्ये तर तो जो सेंट्रीपेटल फोर्स आहे सननी समजा अर्थवरती जो सेंट्रीपेटल फोर्स ऍड केला आहे दॅट हा कशावर डिपेंड असणार इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू. हा कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मास ऑफ द प्लॅनेट. हा त्या प्लॅनेटच्या मासवर डिपेंड असणार
and that is inversely proportional to square of distance between the sun and the planet. एकदम सिंपल. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. फोर्स हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असणार कशाला? फोर्स हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असणार डिस्टन्सला, सन आणि त्या प्लॅनेट. इथं पण फोर्स इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स बिटवीन सन अँड प्लॅनेट. द व्हेरी व्हेरी सिम्पल थिंग इज दॅट. एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो असतो तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा खूप खूप स्मॉलर फोर्स आहे, हा विकर फोर्स आहे दॅन एनी अदर फोर्स विच इज प्रेझेंट इन द नेचर. नेचरमध्ये बाकीचे जे फोर्सेस असतील त्याच्या कम्प्लिटली मात्र ग्रॅव्हिटेशनल फोर्स वीक आहे. तुम्हाला तरी आपल्यावरती फोर्स एक्झर्ट केला आहे. सननी वेगवेगळ्या प्लॅनेटवरती फोर्स एक्झर्ट केला आहे, अर्थनी मूनवरती फोर्स एक्झर्ट केला आहे. म्हणजे कसं काय शक्य आहे? दॅट इज बिकॉज ऑफ द ह्यूज मासेस ऑफ दॅट प्लॅनेट्स. कारण त्यांच्यामधला फोर्स का वाढला? कारण मास जे प्लॅनेटचं ते खूप ह्यूज आहे, खूप जास्त आहे. आणि फोर्स हा जो असतो तो मासेसवर डिपेंड असतो. मास जेवढं जास्त तेवढा त्या दोन ऑब्जेक्ट मधला फोर्स जो असणार तो जास्त असणार, असं आपण स्टडी केलं. एकदम सिंपल गोष्ट आहे, काहीच अवघड गोष्ट नाहीच आहे, एकदम सिंपल. ओके. आता विषय काय आपला? एक छोटासा पॉइंट त्यांनी तुम्हाला दिला आहे. डू यू नो याचे सगळे प्रॉब्लेम जे आहेत त्याचं एक लेक्चर मी तुम्हाला घेईल सेपरेट. तसे मी प्रॉब्लेम इच अँड एव्हरी प्रॉब्लेम परफेक्टली सॉल्व्ह करून घेतलेला आहे वर्गात. तीनदा एक्सप्लेनेशन दिलेलं आहे प्रत्येक टॉपिकचं. एकही टॉपिक इतक्या फास्ट घेतला गेलेला नाही. हे रिव्हिजन लेक्चर आहे, हे समरी लेक्चर आहे, हे एक जस्ट ओव्हरलुकिंग आहे चॅप्टरवरती. तर त्यांनी तुम्हाला काय म्हटलं की हाऊ हाय अँड लो टाइड्स आर ऑब्झर्व. लो आणि हाय टाइड्स कशा तयार होतात? हाय टाइड्स, लो टाइड्स, लाटा नाही का, वरती ओहोटी. लो टाइड्स, हाय टाइड्स. समुद्रात भरती ओहोटी येते. त्याचं काय कारण? लो टाइड्स आणि हाय टाइड्सचं कारण काय? समुद्रात भरती ओहोटी येते असं तुम्ही पाहत असाल नाही का? तुम्हाला माहिती असेल की दिस हाय टाइड्स अँड लो टाइड्स दॅट कॅन बी रेग्युलरली ऑकर्स इन द सी मध्ये ही रेग्युलरली ऑकर्स होतं. वॉटर लेवल ॲट द सी शोर ॲट द गिव्हन लोकेशन, दिलेल्या लोकेशनला वॉटरची लेवल जे असते सी शोअरवरती ते इन्क्रीज ऑर डिक्रीजेस ट्वाइस अ डे. दिवसातनं ते रेग्युलर इंटरव्हलमध्ये 2 वेळा भरती ओहोटी प्रत्येक ठिकाणच्या लोकेशननुसार वेगवेगळ्या टाइम पिरियडमध्ये येते. पण मग आपला विषय काय की ती भरती ओहोटी येण्याचं कारण काय? आता नीट ऐका. दॅट इज ड्यू टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट बाय द मून. असं पुस्तक तुम्हाला सांगतं की हे काय येतं तर लेवल, वॉटरची लेवल जी असणार ती वॉटरची लेवल का चेंज होते. आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं की बिकॉज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स एक्झर्टेड बाय मून. तुम्ही नीट कन्सेप्ट समजून घ्या. की हे अर्थ आहे, अर्थ असं कन्सेप्ट. हे प्लॅनेट, ह्या बाजूला त्याच्या मून आला, मून. तर होतं काय? हे अर्थवरचं जे वॉटर आहे ते अर्थ वॉटरचं वॉटर तुम्ही इकडं ते प्रॉपर लक्षात आहे. हे असं हे दिसून इथे रेफरन्स डायग्राम आहे. ओके. आता इथं कसं होतं, ह्या अर्थने याच्यावरती काय ऍक्ट केला? ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट केला. ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ही जे वॉटर आहे, हे वॉटर ह्या बाजूला ह्या बाजूला ओढलं जाईल. ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे वॉटर ह्या बाजूला ओढलं. ह्या बाजूला इकडे तुम्हाला काय असेल, इथं सन आहे. सननी ह्या बाजूला ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट केला आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट बाय सन. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट बाय सन. सननी त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट केला. मग या दोन्ही बाजूचं वॉटरचे इथं काय तयार झालं? फॉर्मेशन ऑफ हाय टाइड्स. इथं काय तयार झाल्या? इथं पण तयार झाल्या हाय टाइड्स. आणि बरोबर ह्या प्लेसच्या बरोबर 90 डिग्रीला राईट अँगल जर हे पाणी असं ओढलं गेलं तर इथं जे ती पाण्याची लेवल कमी होईल. आणि म्हणून त्याच्या बरोबर 90 डिग्रीला म्हणजे ह्या प्लेसला किंवा ह्या प्लेसला, ह्या दोन्ही प्लेसला इथं काय ते एक्सप्रेस होणार? देयर इज अ फॉर्मेशन ऑफ लो टाइड. संपला कन्सेप्ट. काही नाही कन्सेप्ट मध्ये, काहीच नाही. Due to gravitational force act by the moon on the sea water, that waters are pulled toward the moon, and that's why the level of the sea water rises due to gravitational force. And
here due to gravitational force by sun. So at the two places there are formation of high tides. Correctly 90 degree of it there are low tides. इथं पाण्याचं प्रमाण because the level of water decreases. आता सन जरा समजा मी इकडे दाखवला म्हणून आणि इथं जर सन दाखवला तर ह्या बाजूला हाय टाइड्स होईल, त्याच्याबरोबर 90 डिग्रीला काय होईल, लो टाइड्स क्रिएट होईल. एकदम सिंपल टॉपिक आहे, काही विषय गोष्ट नाही. ओके, आता पुढच्या टॉपिककडे आपल्याला वळायचं. पुढचा टॉपिक काय, नेक्स्ट टॉपिक, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज अ व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक. कुठलाही ऑब्जेक्ट ज्यावेळेस आपण वरती फेकतो त्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी वरती जात असताना कमी 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 होत जाते. कारण त्या ऑब्जेक्टवरती तुम्ही जो फोर्स अप्लाय केला आहे तो अप्लाइड फोर्स आहे. तुम्ही जेवढा अप्लाय करणार जेवढा फोर्स तेवढा तो ऑब्जेक्ट हाय हाईटला जाईल. पण तो काय स्वर्गात थोडी जातो, तुम्ही फेकला आणि गेला स्वर्गात असं थोडीच आहे. तो ऑब्जेक्ट तुम्ही जेवढा फोर्स जास्त अप्लाय केला तेवढा तो ऑब्जेक्ट वरती गेला, पण काही वेळानंतर तो ऑब्जेक्ट परत खाली यायला सुरुवात झाली. व्हाय दिस हॅपन, असं का झालं? माझी रेग्युलरची म्हणून तर एकदम झटपट उत्तर देतात, एकदम झटपट. इच अँड एव्हरी कन्सेप्ट इज क्लिअर की का वरती वरती तो ऑब्जेक्ट का बरं खाली असा खाली का येतो. तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट वरती फेकता त्याच्यावरती कॉन्स्टंट ग्रॅव्हिटेशनल पूल आहे, त्याला खालच्या बाजूने कॉन्स्टंटली ओढलं जात आहे. तुम्ही त्याचा वरती फेकला त्याची व्हेलॉसिटी हळूहळू डिक्रीज 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 होत गेली, कारण त्याच्यावरती पूल आहे, ग्रॅव्हिटेशनल पूल आहे, आणि त्याची व्हेलॉसिटी हळूहळू कमी कमी होत गेली. एका ठिकाणी त्याची व्हेलॉसिटी 0 होईल आणि तिथून तो ऑब्जेक्ट परत काय लागेल, खाली यायला लागेल. आता तो ज्यावेळेस खाली यायला लागेल त्याची व्हेलॉसिटी वाढत 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 जाईल, बरोबर आहे की नाही. मग त्याची व्हेलॉसिटी वाढते, याचा अर्थ तो जो ऑब्जेक्ट आहे तो ऍक्सिलरेट होतो, आणि त्याला ऍक्सिलरेट होण्याचं कारण काय आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. दॅट इज द अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. एकदम सिंपल गोष्ट आहे, काही विशेष असं गोष्ट नाहीच आहे याच्यात की ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हा, आणि तुम्हाला तर हे माहिती असेल की तो जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो विच इज प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ द अर्थ, अर्थच्या सेंटरवरती आहे. म्हणून कोणताही ऑब्जेक्ट आपण वरती फेकला तर तो अर्थच्या सेंटरकडे ऍक्ट होतो, ओढला जातो, आणि मग तो ओढला जातो, त्याच्यावरती कॉन्स्टंट पूल असल्यामुळे तो खाली येतो, त्याची व्हेलॉसिटी वाढत जाते, ऑब्जेक्ट ऍक्सिलरेट होतो, आणि तो जो ऑब्जेक्ट ऍक्सिलरेट होतो ना, तो ऑब्जेक्ट ऍक्सिलरेट होण्याचं कारण जे असणार ते कारण म्हणजेच काय, अर्थ ग्रॅव्हिटेशनल, त्याला आपण अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो. आणि त्या फोर्समुळे ऑब्जेक्ट ऍक्सिलरेट होतो. मग आपला टॉपिक अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन. फोर्सच्या ह्याच्यात आपण ऍक्सिलरेशनचा विचार करू, ठीक आहे. आता न्यूटनचा सेकंड लॉ तुम्हाला माहित आहे पहा. ऍक्च्युअली न्यूटनच्या सेकंड लॉने तुम्हाला सांगितलं की कोणत्याही ऑब्जेक्टवरती कोणते फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, म्हटलं अप्लाइड फोर्स जो असणार नाही का, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू अप्लाइड फोर्स. ते तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे की ज्या वस्तूवरती फोर्स अप्लाय केला गेला आहे, न्यूटनचा सेकंड लॉ, ती वस्तू 100% काय होणार आहे, ऍक्सिलरेट होणार आहे, नाही का. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा अर्थवरती आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे अर्थचा, त्यामुळे कोणती एनी ऑब्जेक्ट एनी बॉडी ऑन द अर्थ दॅट कॅन बी ऍक्सिलरेट ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स, अँड दॅट इज ऍक्च्युअली वी हॅव टू कॉल एज acceleration. And acceleration, that is called acceleration due to gravity. And acceleration due to gravity, acceleration due to gravity, that is we have to indicated by G. जे आपण G ने इंडिकेट करतो. आता तुम्ही लक्षात घ्या, acceleration due to gravity हे acceleration वेक्टर क्वांटिटी आहे की नाही, वेक्टर कळतं ना. acceleration म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी पर युनिट टाइम. acceleration इज इक्वल टू, तुम्ही शिकलात, v मायनस u अपॉन t, रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी. आणि वेलोसिटी काय, वेलोसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंटला काय, डायरेक्शन आहे. ज्याही प्रॉपर्टीला मॅग्निट्यूड असेल आणि त्याला काहीतरी मॅग्निट्यूड तर असणारच आहे, पण त्याबरोबर डायरेक्शन असेल ती वेक्टर, त्याला डायरेक्शन टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ, आणि म्हणून ही काय, वेक्टर क्वांटिटी. मग आता आपल्याला काय शोधायचं आहे की ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू आपल्याला काढायची, जी ची व्हॅल्यू काढायची ऑन द सरफेस ऑफ अर्थ. अर्थच्या सरफेसवरती जी ची व्हॅल्यू काय असेल, ऑन द सरफेस ऑफ अर्थ, असा आपला विषय. अर्थच्या सरफेसवरती या जी ची व्हॅल्यू काय असणार, ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय असणार. तुम्ही तो ऑलरेडी स्टडी करता. एफ इज इक्वल टू, सपोज आता आपण कन्सिडर करणार नाही का,
सपोज आपण असं अर्चच्या सरफेसवरती कन्सिडर करतो, आपण काय कन्सिडर करणार, एखादा ऑब्जेक्ट घेतला आपण एम, स्मॉल एम, मास ऑफ ऑब्जेक्ट, कॅपिटल एम, मास ऑफ अर्थ, हे अर्थचं मास, आर डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड ऑब्जेक्ट यांच्यामध्ये डिस्टन्स. मग आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉने आपलं ऑलरेडी सांगून टाकलेलं की एफ इज इक्वल टू, आपण असं पाहिलं होतं, एफ इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन टी चा स्क्वेअर. हे फक्त थोडं चेंज केला आपण, एफ इज इक्वल टू जी कॅपिटल एम स्मॉल एम, मास ऑफ अर्थ, मास ऑफ ऑब्जेक्ट, आणि इथं असणार आर चा स्क्वेअर. ओके, आर चा स्क्वेअर. हा इक्वेशन नंबर 1. आता जस्ट आपण स्टडी केलंय न्यूटनचा दुसरा लॉ, तुम्हाला सांगत असतो एम इंटू एफ इज इक्वल टू एम इंटू ए. ए म्हणजे ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, हे ऍक्सिलरेशन. आणि आता आपल्याकडे इथे ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हा जो ए, दॅट इज यू हॅव टू रिप्लेस बाय जी, इक्वेशन नंबर 2. या दोन इक्वेशन मी कंपेअर केल्या, कंपेअर दिस टू इक्वेशन्स. तर दोन इक्वेशन कंपेअर केल्यानंतर काय येईल, एम इंटू जी इज इक्वल टू जी एम एम अपॉन आर चा स्क्वेअर. एम एम गेट कॅन्सल, व्हेरी इम्पॉर्टंट. G is equal to Gm upon R square. तुम्ही लक्षात घ्या, ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काढताना स्मॉल एम कॅन्सल झालाय, म्हणजे ऍक्सिलरेशन ड्यू टू, व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट, ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी does not depend upon, हे डिपेंड नाही, कशावर डिपेंड नाहीये, प्रॉपर्टीज ऑफ ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टचे मास किती असो त्याच्यावर डिपेंड आहे. ऑब्जेक्ट कोणताही असो, ऑब्जेक्टचं मास काही असो, ऑब्जेक्ट कोणताही असो, ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू जी असणार त्या पर्टिक्युलर पॉइंटला त्याच्यावरती ती व्हॅल्यू जी असणार ती फिक्स असणार, ती व्हॅल्यू बदलणार नाही. सो जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर स्क्वेअर. हे जर आपण सरफेसवरती काढायला गेलो ना, तर सरफेसवरती ही व्हॅल्यू डी कन्सिडर केली जाते, डी, हे डी म्हणतो, कॅपिटल आर कन्सिडर केला जाते की ते ऑब्जेक्ट सरफेस वरती आहे. मग याला फक्त आपण चेंज करतो, जी इज इक्वल टू जी एम अपॉन आर चा स्क्वेअर. आर तुम्हाला सांगणार की दॅट ऑब्जेक्ट विच इज प्रेझेंट ऑन द सरफेस, इफ वी हॅव टू टेकन द कॅपिटल आर. एवढा फक्त त्यांनी चेंज केला. ही व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, टाकून देऊ आपण व्हॅल्यू 6.67 इंटू 10⁻11 नाही का, न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. हे काय आहे, ही प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे, युनिव्हर्सल कॉन्स्टंट आहे. यम, आता हे यम म्हणजे मास ऑफ अर्थ. अर्थचं मास कधी बदलेल का, अर्थचं मास जे असणार ते कायमचं फिक्स आहे, ते मास असतं 6 इंटू 10⁻24 किलोग्रॅम. पाठ प्रणालीची व्हॅल्यू, अर्थचं मास 6 इंटू 10⁻24 किलोग्रॅम. ही जी ची व्हॅल्यू 6.67 इंटू 10⁻11. आणि रेडियस, ही रेडियस तरी बदलेल का कधी, ही जी रेडियस असणार ही रेडियस पण काय फिक्स आहे, आणि दॅट इज द 6.4 इंटू 10⁻6 मीटर. आपला रेडियसचा स्क्वेअर आहे, मग आपण घेतला स्क्वेअर, आणि हे जर आपण सॉल्व्ह केलं ती व्हॅल्यू येते 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. दोन ऑब्जेक्ट जर आपण एकाच वेळेला खाली टाकले, दोन ऑब्जेक्ट आपण एकाच वेळेला खाली टाकले, तर ते दोन्ही ऑब्जेक्टचं मास समजा डिफरंट आहे. एक रबरी बॉल आपण घेतला किंवा दोन स्टोन घेतले, एक 5 किलोग्रामचा एक 10 किलोग्रामचा आहे, दुसऱ्या टॉवरवरती टेरेसवरती आपण गेलो आणि दोन्ही ऑब्जेक्ट टाकले खाली. तर दोन्ही ऑब्जेक्ट, एखादा म्हणतो की मास डिफरंट आहे, जास्त मासवाला पहिला पडेल, अजिबात नाही. दोन्ही ऑब्जेक्ट एकाच वेळेला खाली पडतील, कारण ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू ऑब्जेक्टच्या मासवर डिपेंड नसून प्लॅनेटच्या मासवर आणि त्याच्या रेडियसवर डिपेंड आहे. म्हणून प्रत्येक प्लॅनेटचं मास डिफरंट आहे. अर्थचं मास डिफरंट, अर्थची रेडियस डिफरंट. अर्थ प्लॅनेट, व्हेनसचं मास डिफरंट, रेडियस डिफरंट. मग मी मुलांना आहे ना सगळ्या प्लॅनेटचं ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काढायला लावली होती. माझ्या मुलांनी एकदम प्रॉपरली ते केलं, त्यांना काहीच अडचण नाही आली. त्यांनी ते मला शोधून दाखवलं की ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू प्रत्येक प्लॅनेटची डिफरंट असणार, आणि ती कॉन्स्टंट आता आपण कन्सिडर करतोय बाय कॅल्क्युलेशन. ती कॉन्स्टंट राहणार नाही, ती बदलणार, तो पुढचा टॉपिक आहे. पण जी ची व्हॅल्यू अशी ती शोधली जाईल अर्थवर, म्हणजे ती मासवर डिपेंड नाही आहे. माझं बोलणं कळतं. याचा एक एक्सपेरिमेंट पण केला गेला आहे ऍक्च्युली. हा एक्सपेरिमेंट जो केला गेला
हा गॅलिलिओ नावाच्या सायंटिस्टनी इटली नावाच्या शहरात, इटली जो देश आहे, पिसा नावाचं जे शहर आहे तिथे क्लिनिंग टॉवर होता. हा खूप जुना एक्सपेरिमेंट होता. हा 1590 मध्ये 1590 मध्ये हा एक्सपेरिमेंट गॅलिलिओनी केला इन द सिटी पिसा. त्यांनी काय केलं की तो जो लिनिंग टॉवर आहे झुकता मनोरा, त्याच्यावरनं 2 ऑब्जेक्ट खाली टाकले होते आणि ते 2 ऑब्जेक्ट हॅव्हिंग डिफरंट मासेस, आणि ते एकाच वेळेला ग्राउंडवरती रीच होता का हे त्यांनी कॅल्क्युलेट केलं. तर त्याला असं आढळलं की ते एकाच वेळेला ग्राउंडवरती रीच झाली. याचा अर्थ प्रत्येक ऑब्जेक्टवरती एका पर्टिक्युलर प्लेसला ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू ही फिक्स असते त्या पर्टिक्युलर प्लॅनेटवरती, आणि ही व्हॅल्यू प्लॅनेट टू प्लॅनेट काय होणार आहे, चेंज होणार आहे. आता विषय असा आहे की आता आपण ही व्हॅल्यू फाइंड आउट केली. कोणती व्हॅल्यू फाइंड आउट केली? व्हॅल्यू ऑफ जी ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. आता जी ची व्हॅल्यू जी आता आपण काढली बाय कॅल्क्युलेशन, दॅट इज 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पण ही व्हॅल्यू फिक्स राहील का? ते हा एक लॉंग क्वेश्चन परीक्षेला असतो कायम. हा एक लॉंग क्वेश्चन कायम परीक्षेला तुम्हाला विचारला जातो की ही व्हॅल्यू कायमची फिक्स राहील का? आता नीट आहे का? ही व्हॅल्यू फिक्स नाही राहत. का नाही राहत? आता आपण काही गोष्टीचा विचार करू. चेंजेस द व्हॅल्यू ऑफ जी. ही जी व्हॅल्यू असते, आपला टॉपिक जो आहे तो टॉपिक असा आहे. त्या टॉपिकचं म्हणणं आहे की व्हॅरिएशन ऑफ व्हॅल्यू ऑफ जी. व्हॅरिएशन ऑफ व्हॅल्यू ऑफ जी. व्हॅरिएशन ऑफ व्हॅल्यू ऑफ जी. जी ची व्हॅल्यू बदलत जाणार. जी ची व्हॅल्यू बदलत जाणार. कशी बदलत जाणार एकदा विचारात घेऊन टाक. आता मी समजा विचार केला, फर्स्ट ऑन दी सरफेस ऑफ अर्थ, अर्थच्या सरफेस वरती सुद्धा जी ची व्हॅल्यू बदलत जाणार. कशी बदलत जाणार? हा, जर तुम्ही अर्थला असं स्पेरिकल कन्सिडर केलं तर तुम्ही लक्षात घ्या, हा समजा एखादा ऑब्जेक्ट, त्याचा मास m आहे, तर इथून इथपर्यंत रेडियस ही व्हॅल्यू कायमची फिक्स राहणार आहे. जर तुम्ही स्पेरिकल कन्सिडर केलं तर, हा स्पेअर असा आपण कन्सिडर केला तरचा विषय. पण तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे की अर्थ इज नॉट परफेक्टली स्पेरिकल. अर्थ हे काय परफेक्टली स्पेरिकल गोष्ट नाहीये. अर्थ ही इलिप्टिकल आहे, ही चपटी आहे, अंड्यासारखा त्याचा भाग आहे. अर्थ असं स्पेरिकल नाहीये. तर अर्थचा कसा पार्ट आहे हा? असं एवढा स्पेरिकल नाही, एवढा इलिप्टिकल नाही. जस्ट यू हॅव टू कन्सिडर इट. ते असं अर्थच्या बाबतीत, बरोबर. म्हणजे हे असं येणार ना, हे असं होणार. ओके. आणि तुम्ही आतापर्यंत आपण कन्सिडर काय करायचो? असं कन्सिडर करायचो, स्पेअर कन्सिडर करायचो. परफेक्टली स्पेरिकल नसतो हा. आता तुम्हाला माहित असेल की हा परफेक्टली स्पेरिकल नाहीये. इथं काय असतात? इथं पोल असतात. इथं काय असतो? इक्वेटर असतो. आता थोडं विचार करू याला. आता आपण असं इथं एक सेंटर कन्सिडर करू. इथून इथपर्यंत जे आहे, इथं नॉर्थ पोल आहे, इथं साऊथ पोल आहे, नॉर्थ पोल साऊथ पोल, आणि हे जे असणार इथं इक्वेटर आहे, इथं इक्वेटर. पहा जरा थोडं डोकं चालवा. हे अर्थचं सेंटर आहे. सेंटर पासून घ्यायला लागतो. सेंटर पासून होता. स्पेअर असता तर प्रॉब्लेम असता. तुम्ही जो ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काढणार आहे त्याचा फॉर्म्युला gm/r² आहे. माझा विषय आता मास तर काही बदलणार नाहीये, पण मी काय सांगतोय की अर्थ इज नॉट अ परफेक्टली स्पेरिकल. सो बिकॉज ऑफ दॅट द व्हॅल्यू ऑफ आर चेंजेस. ती आर ची व्हॅल्यू बदलत जाणार. ऍट द नॉर्थ वरती जर तुम्ही पाहिलं, नॉर्थ वरती म्हणतो पोल वरती जर आपण पाहिलं, तर आर ची व्हॅल्यू जी असणार, व्हॅल्यू ऑफ आर इज लेस. ही व्हॅल्यू कमी सापडणार. आणि जर आपण इक्वेटरकडे चाललो, इक्वेटर वरती गेलो, तर आर ची व्हॅल्यू जी असणार ती मोर असणार. पहा ना, इक्वेटर वरती आर ची व्हॅल्यू वाढली, ही डिस्टन्स वाढलं, हे डिस्टन्स कमी आहे, वाढलं की नाही? मग आर आणि जी एकमेकाला इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. जर पोल वरती आर ची व्हॅल्यू कमी आहे तर जी ची व्हॅल्यू जास्त आहे, मोर. व्हॅल्यू ऑफ जी इज मोर. म्हणजे इथं मला जी ची व्हॅल्यू जास्त सापडणार आहे. 9.832 मीटर पर सेकंड स्क्वेअर सापडते ही व्हॅल्यू पोलवर. मग ते इथं असो नाही तर इथं असो, ही डिस्टन्स आहे. ही पोलवरती काय आली, ही असं फ्लॅटन झाली आहे ना अर्थ. मग ते डिस्टन्स कमी झाला, आर कमी झाला, जी वाढला, म्हणजे डिस्टन्स कमी. आणि इक्वेटरवरती काय आलं, ब्लंच. मग तिथं काय आलं की ही व्हॅल्यूची आहे, ही व्हॅल्यू वाढली, आर ची व्हॅल्यू वाढली, जी ची व्हॅल्यू कमी सापडते, जी इज लेस. ही जी ची व्हॅल्यू इथे कमी सापडते आणि ती सापडते 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर.
म्हणजे जर एखादा पर्सन ह्या ऑर्बिटवरनं तरी चालायला सुरुवात केली, तो जर समजा नॉर्थकडनं इक्वेटरकडे येत असेल तर ही व्हॅल्यू कमी 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 होत जाईल. इथं पहा डिस्टन्स प्रत्येक वेळेस बदलत जाईल, व्हॅल्यू कमी 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 होत जाईल. परत जर समजा इक्वेटरकडनं अलॉंग द ऑर्बिट इक्वेटरकडनं त्यांनी पोलकडे जायला सुरुवात केली, ते व्हॅल्यू परत एकदा काय होईल, वाढत जाईल, कारण आर कमी कमी होत जातो. ही व्हॅल्यू इथून इकडं इक्वेटर टू पोल डिक्रीज आणि पोल टू इक्वेटर इन्क्रीज. याचं कारण जी, म्हणजे इथं पहिला पॉईंट क्लिअर होतो की सरफेस अलॉंग द सरफेस व्हॅल्यू ऑफ जी डज नॉट रिमेन्स कॉन्स्टंट. ओके, खूप डिटेल मी हे घेतलेलं आहे. आता फक्त परत परत आठवण करून देतोय, कारण काही जणांना वाटेल की सर किती फास्ट घेत आहे. फास्ट वगैरे काही नाहीये. हे एक चॅप्टर नुसता जी इज इक्वल टू जीएम अपॉन आर स्क्वेअर मी हे का 1 तासाच्या लेक्चरमध्ये शिकवलं मुलांना. इच अँड एव्हरी टॉपिकसाठी मी 1 तास घेतो. काही वेळा मला एका पॅराग्राफसाठी 1 तास लागतो, कारण मी विद्यार्थी जे तयार करतोय ते तयार करताना माझा फक्त कन्सेप्ट 10वीचा नाहीये, तर मी विद्यार्थी जेई नीटसाठी प्रिपेअर करतोय. मी ब्रॉड व्हिजन घेऊन पुढे चाललोय. मला मुलं जे तयार करायचे ते एंट्रान्ससाठी तयार करायचे. मुलं घोकमपट्टीची तयार नाही करायची, पाठांतराची तयार नाही करायची, मला जे तयार करायचे ते कन्सेप्ट बेस्ड स्टुडंट तयार करायचे. आजपर्यंत जो निकाल मी 10वीचा सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये दिला, सगळे टॉपर्स मी कायम देतो. मोर दॅन 90 आउट ऑफ सायन्सला मार्क्स असणारी मुलं माझ्याकडे कायम असतात. ठीक आहे, त्यामुळे मी माझा विषय तो असतो, मला घोकमपट्टी चालत नाही. 1-2 मार्क कमी असतील तरी चालतील, पण कन्सेप्ट मात्र कन्सेप्टच पाहिजे असा विषय हा सरफेस. आता विषय सेकंड आहे. सेकंड विषय काय, चेंज विथ हाईट. चेंज विथ हाईट हे तर एका सेकंदात कळेल ना तुम्हाला. चेंज इन हाईट, चेंज इन हाईट. आता समजा एखादा पर्सन काय आहे की इथं सेंटर आहे पृथ्वीचं, नाही का, इथून एखादा पर्सन सरफेसवरती आहे, तर ही त्याची व्हॅल्यू आर सरफेसवरती. आणि मी म्हटलो मी आता इथे एक शिडी टाकली, भली मोठी शिडी टाकली लांब लचक, आणि एखादा पर्सन ह्या ठिकाणी गेला. सॅटेलाइट नाही का वेगवेगळ्या ठिकाणी असतात. मग समजा आता ॲट हाय अल्टिट्यूड व्हेन ऑब्जेक्ट, आता आपण काय कन्सिडर करतोय, सपोज वी हॅव टू गो अबाउट द सरफेस ऑफ अर्थ. अर्थच्या वरती 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 जातो आपण सरफेसच्या वरती, तर तुम्हाला कळतं आता हा फॉर्म्युला कसा बनेल, जी इज इक्वल टू जीएम अपॉन आर. हा आर तर फिक्स आहे. आता तुम्ही जसजसं वरती जाणार इथून इथपर्यंतची हाईट वाढणार. म्हणजे आता इथून तुम्हाला 2 ऑब्जेक्ट मधलं डिस्टन्स घ्यायचं असतं सेंटरचं, तर हे मानणार काय, आर प्लस एच, म्हणजे आर प्लस एचचा स्क्वेअर होणार. ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू वाढली अलॉंग अल्टिट्यूड. डिस्टन्स बिटवीन 2 ऑब्जेक्ट, डिस्टन्स बिटवीन द ऑब्जेक्ट 2 सेंटर्स ऑफ दॅट ऑब्जेक्ट इन्क्रीजेस. आणि हे जर डिस्टन्स वाढलं तर जी ची व्हॅल्यू काय होईल, मग जी ची व्हॅल्यू कमी होईल. आणि जी ची व्हॅल्यू जर कमी होत असेल, आर ची व्हॅल्यू जर वाढत असेल तर जी ची व्हॅल्यू कमी होईल. म्हणजे विथ हाईट, कधी पण विथ हाईट व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस. ही व्हॅल्यू काय होत जाईल, डिक्रीज होत जाईल. आता समजा एखादा म्हणजे सर ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय असेल, सपोज द एरोप्लेन दॅट कॅन बी फ्लाय अबाउट द 10 किलोमीटर फ्रॉम द सरफेस ऑफ अर्थ. तर ही जी ची व्हॅल्यू आपण जी थेरॉटिकली आपण जी ची व्हॅल्यू घेतो ना, की 9.77 पण नाही घेत, 9.83 पण नाही घेत. आपण जी व्हॅल्यू घेणार इथून पुढं कन्सिडरेशन काय आमचं फिक्स, मग ती व्हॅल्यू बदलते, पण आपण कॅल्क्युलेशन करताना ती व्हॅल्यू काय किती घेणार, 9.78च घेतो. जरी व्हॅल्यू चेंज होत असेल तरी तो म्हणायचा विषय की व्हॅल्यू चेंज होईल. 10 किलोमीटरवरती समजा तो एरोप्लेन, मग व्हॅल्यू काय बदलेल का, एवढा मोठा फरक नाही पडणार. कारण हे कसं होईल पहा, जी एम अपॉन आर ची व्हॅल्यू तुमची 6400 किलोमीटर आहे, त्याचा होईल स्क्वेअर. आणि जर समजा 10 किलोमीटरवरती तो असेल तर ते होईल 6410चा स्क्वेअर. ह्या जी वरती खूप मोठा फरक नाही पडणार. पण जर तुम्ही खूप खूप हाय वरती 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 जायला लागले, समजा एखादा सॅटेलाइट वेगवेगळ्या ऑर्बिटमध्ये सेट केला, आता लो ऑर्बिट, मिडियम ऑर्बिट, हाय ऑर्बिट. मग एखादा सॅटेलाइट ज्यावेळेस आपण हाय ऑर्बिटमध्ये पाठवा, 35,700 किलोमीटरवरती एक ऑर्बिट आपण पाठवलं, तर हे तर 6400 किलोमीटर आहे. याच्यापेक्षा हे काय खूप जास्त आहे. आणि मग त्यावेळेस ते ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीच्या व्हॅल्यूमध्ये फरक पडेल. पण एवढं मात्र नाही की ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू विथ हाईट काय होईल, डिक्रीज होईल. मग इथं सेकंड टॉपिक आपण पाहत की ऑन ॲट हायर हाईट व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस.
इथं काय पाहिलं, इथे व्हॅल्यू पोलवरती काय असते, मोर असते. इक्वेटरवरती व्हॅल्यू काय असते, लेस असते सरफेस. आणि आता तिसरा मुद्दा आहे आपला ऍट इन द डेप्थ. आता जो आपला विषय व्हॅल्यू ऑफ जी चेंजेस विथ डेप्थ. चेंजेस विथ डेप्थ. आता हा टॉपिक ते काही आम्हाला कळतच नाही. अर्थच्या सरफेसवरती आता आपण एक जस्ट रँडमली व्हॅल्यू किती घेतली आहे, 9.78 मीटर पर सेकंड स्क्वेअर. वरती 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 जात राहिलो, ही जी ची व्हॅल्यू काय असणार, लेस असणार. आता आपला इथपर्यंत विषय संपलेला आहे. हे अबाउट द सरफेस आहे, हे ऑन द सरफेस आहे, हे अबाउट द सरफेस आहे. आणि आता समजा हा सेंटर अर्थचा आणि एखाद्याने याच्या डेप्थ मध्ये जायला सुरुवात केली, डेप्थ. आता तो काय म्हणेल, डेप्थ मध्ये जायला जर सुरुवात केली आणि त्याने जर फॉर्म्युलाचा विचार केला, तो जसा 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 पृथ्वीच्या सेंटरकडे जात राहील तसा 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 डिस्टन्सचे अर्थच्या सेंटर पासून तो ऑब्जेक्ट समजा इथं आला, ते डिस्टन्स कमी होईल. आर तो म्हणतो आर ची व्हॅल्यू कमी होईल. आर ची व्हॅल्यू कमी होईल तर जी ची व्हॅल्यू वाढेल. असा जर मी विचार केला फक्त तर आर ची व्हॅल्यू कमी होईल, जी ची व्हॅल्यू वाढेल. पण तसं नाहीये. नुसतं फॉर्म्युलेशन केलं, फॉर्म्युलात व्हॅल्यू टाकली आर ची, तर तुम्हाला असं आढळेल की जी ची व्हॅल्यू जी असेल ती वाढत जाईल असं तुम्हाला त्या फॉर्म्युलावरनं कळेल. पण तसं नसतं. याच्यात विषय कसा आहे, समजा तो पर्सन अर्थच्या त्यांनी डेप्थ मध्ये जायला सुरुवात केली, तो इथपर्यंत आला, तर त्याचं हे जे मास आहे, हे मास पण त्या पॉइंट पासून कन्सिडर करतो आपण. म्हणजे तुम्ही एवढंच मास कन्सिडर करणार, रेडियस पण कमी होणार आणि त्याचा मास पण कमी होणार. रेडियस आणि मास हे रिड्यूस्ड मास आहे, हे मास कन्सिडर नाही करता येणार. हा वरचा पार्ट कन्सिडर करणार. तुम्ही जिथपर्यंत गेलात ना तिथून तुम्हाला ते मास कन्सिडर करायला लागेल. म्हणजे ज्यावेळेस आपण डेप्थ मध्ये जातो, मास हे पण रिड्यूस होतं, रेडियस ही गोष्ट पण रिड्यूस होते. आता ह्या दोन गोष्टी एकमेकाला अपोजिट आहेत. मास रिड्यूस झालं तर जी रिड्यूस होणार, आर रिड्यूस झाला तर जी वाढणार. मग तुम्हाला नेमकं होणार काय, पण इथं असा आहे मोठा इफेक्ट जो आहे तो मासचा आहे ॲज कम्पेअर टू रेडियस. मास खूप खूप कमी होईल, रेडियस त्या पद्धतीने एवढं कमी नाही होणार. म्हणून मासचा इफेक्ट जास्त आहे आणि म्हणून जी ची व्हॅल्यू, मासचा इफेक्ट जर जास्त आहे, जी डायरेक्टली असतो यमला, मग जी मास खूप कमी झालं ॲज कम्पेअर टू रेडियस, आणि म्हणून हा कळतं ना न्यूमरेटरचा फॅक्टर जो आहे त्याची व्हॅल्यू काय झाली, रिड्यूस झाली, तर जी ची व्हॅल्यू पण काय रिड्यूस होईल, म्हणजे हा लेस मिळेल. म्हणजे पहा सरफेस वरती फिक्स झाली व्हॅल्यू, वरती वरती गेला जी ची व्हॅल्यू कमी, खाली खाली आला परत डेप्थ मध्ये तर जी ची व्हॅल्यू लेस. आणि बरोबर तुम्ही जर सेंटरला आलात, सेंटरला, तर सेंटरला काय होणार मला कळत असेल, सेंटरला रेडियसची व्हॅल्यूच नाही, रेडियसच झिरो झाला, मासच झिरो झालं, तुम्ही कन्सिडर करणार ना. मग त्यावेळी जी ची व्हॅल्यू जी असणार ती जी ची व्हॅल्यू सेंटरला किती येणार, दॅट इज इक्वल टू जी. ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऍट द सेंटर ऑफ द अर्थ, दॅट इज द जी. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं डायरेक्शन तुम्ही जर समजा आतमध्ये जायला सुरुवात केली तर ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं डायरेक्शन बदलणार आहे का. ग्रॅव्हिटेशनल फोर्सचं जे डायरेक्शन आहे ते डायरेक्शन तुम्हाला कुठं असणार, टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थ. पण एखाद्याने समजा दुसऱ्या बाजूला जायला सुरुवात केली ह्या बाजूला, तर मग मात्र डायरेक्शन काय होईल, बदलेल. कारण ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं डायरेक्शन कसं आहे, हा ऑब्जेक्ट आहे त्याला ह्याच बाजूने उडत होता आणि तुम्ही जर त्याच्या अपोजिट जायला सुरुवात केली तर हा ऑब्जेक्ट ह्याच बाजूला उडणार होता. तर तुम्हाला जर पुस्तकात इथपर्यंत दिलं तर ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं जे डायरेक्शन असणार ते फिक्स राहणार. पृथ्वीच्या दुसऱ्या बाजूला जायला सुरुवात केली तर मग ते डायरेक्शन काय होईल, चेंज होईल, ते डायरेक्शन चेंज होईल. कारण ह्या सेंटरकडे ऍक्ट होणारा हा ऑब्जेक्ट आणि तुम्ही त्याच्या अपोजिट जाताय म्हणून ते बदलेल. पण ते कधी सेंटरच्या अपोजिट जायला सुरुवात केली तरचा विषय. सो दिस इज अबाउट द अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन. हे अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन आहे. ओके झालं. हे अर्थ ग्रॅव्हिटेशनल ऍक्सिलरेशन किती सिंपल गोष्ट आहे, काहीच अवघड गोष्ट नाही. मग आता आपला विषय राहिला, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द मास अँड द वेट. मास आणि वेट याच्यामधला नेमका फरक का असेल. मास अँड वेट असा आपला कन्सेप्ट आहे. आता तुम्ही लक्षात घ्या, तर दोन्ही टर्म जे आहे ना हे वेगवेगळ्या एकाच अर्थाने ऍक्च्युली लोक वापरतात. सायंटिफिकली ह्या दोन टर्म एकमेकापेक्षा वेगळ्या आहेत. मास मराठीत वस्तुमान म्हणतात, वस्तुमान इन मराठी लँग्वेज.
वेट त्याला आपण वजन म्हणतो. आता वजन आणि वस्तुमान एकाच अर्थाने लोक वापरतात. आपण एखाद्या ठिकाणी गेलो तेव्हा तुमचं वजन किती, आपण म्हणतो आपलं वजन 60 kg. नाही ना, वजन हे वेट हे कधी पण न्यूटन मध्ये मेजर केलं जातं. काय कन्सेप्ट आहे, मास ही काय गोष्ट आहे. मास म्हणजे अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन द ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्ट मध्ये प्रेझेंट असणारा मॅटर म्हणजे मास. नाही का, प्रत्येकामध्ये मॅटर कमी जास्त आहे म्हणून आपल्या प्रत्येकाचा मास कमी जास्त आहे. मॅटर, एव्हरीथिंग दॅट कॅन बी रिसिव्ड बाय आवर सेन्सेस, दॅट इज द मॅटर. मग प्रत्येक अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन एवढे ऑब्जेक्ट. ह्या ऑब्जेक्टमध्ये जो मॅटर आहे त्यानुसार याचा मास आहे. ह्या ऑब्जेक्टमध्ये जेवढा मॅटर आहे त्यानुसार याचं मॅटर कमी जास्त आहे, मास कमी जास्त आहे. बरोबर. सेकंड थिंग, जर मासचं SI युनिट जे असणार दॅट इज अ किलोग्राम. मासचा SI युनिटचा आपण चर्चा केली तर ते असणार किलोग्राम. मासला मॅग्निट्यूड आहे, डायरेक्शन थोडी आहे. तुम्ही समजा मास मेजर करायचा आपला, तर समजा भाजीवाल्याकडे गेलो आपण, काकडी घेतोय, फ्रूट घेतोय एखादं, तर ते पर्टिक्युलर आडवच ठेवायचं उभंच ठेवायचं आज थोडीच आहे. कसंही ठेवलं तरी त्याचा मास तेवढंच राहणार. काय म्हणून मास ही जी असणार दिस वन इज द स्केलार क्वांटिटी. ही जी असते ही स्केलार क्वांटिटी आहे. दिस वन इज द स्केलार क्वांटिटी. ओके, बिकॉज इट डू नॉट हॅव अ डायरेक्शन. मास आणि महत्वाची गोष्ट, मास नेव्हर चेंजेस प्लेस टू प्लेस. हे कधी प्लेस टू प्लेस बदलणार नाही. तुम्ही इथून मूनवरती जरी गेलात तरी ते चेंज होणार नाही. ते तुमचा मॅटर तो मॅटर थोडी कमी जास्त होणार आहे. मग मूनवरती तेवढाच मॅटर राहणार. तुम्ही प्लॅनेट कुठल्याही प्लॅनेटवरती गेला आणि पोलवरनं इक्वेटरवरती कुठेही गेलात तरी मास कधी बदलणार नाही. मास नेव्हर बी चेंजेस. मास मेजर द इनर्शिया. जेवढं मास जास्त असतं तेवढं इनर्शिया जास्त असतो, जडत्व. जेवढं मास तुमचं जास्त तेवढा इनर्शिया जास्त. मग मास म्हणजे मॅटर. SI युनिट किलोग्राम. ही स्केलर क्वांटिटी आहे आणि नेव्हर चेंजेस प्लेस टू प्लेस. वेट, वेट म्हणजे काय, पृथ्वीने आपल्याला त्याच्या सेंटरकडे ज्या फोर्सनी ऍक्ट केलेला आहे तो फोर्स म्हणजे वेट. वेट म्हणजे काय, द वेट ऑफ द ऑब्जेक्ट इज डिफाइंड ॲज द फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट्स. अर्थ काय करणार, आपला अट्रॅक्ट करणार टू अर्थ. फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट्स the object towards its center. बरोबर. म्हणजे ऑलरेडी आतापर्यंत आपण स्टडी केलंच की नाही. व्हॉट इज, वी नो दॅट अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ F इज इक्वल टू m into g. मास तर बदलणार नाहीये. ऍक्सिलरेशन ड्यू टू, आता फोर्स विथ विच अर्थ अट्रॅक्ट द ऑब्जेक्ट टुवर्ड्स अर्थ. हा जो फोर्स आहे हा फोर्स म्हणजेच काय आला, W. म्हणजेच W इज इक्वल टू काय आलं, m into g. पण आता एवढ्याच शिकवलं की जी ची व्हॅल्यू जी असणार, जी याला डायरेक्शन आहे ना, ऍक्सिलरेशन टुवर्ड द सेंटर. याचा अर्थ महत्वाची गोष्ट काय आहे, हे फोर्स W इज इक्वल टू F इज इक्वल टू W. म्हणून आपला दुसरा पॉईंट काय आहे, याचा जर SI युनिटचा विचार केला आपण ते येणार न्यूटन. SI युनिट येणार न्यूटन. तिसरी महत्वाची गोष्ट, ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे, टुवर्ड द सेंटर आहे, मॅग्निट्यूड आहे, डायरेक्शन आहे. आणि म्हणून ही जी असणार ही वेक्टर क्वांटिटी असणार. वेट इज द वेक्टर क्वांटिटी. आणि फोर्थ थिंग इज देअर, वेट हे बदलत जाईल. वेट हे बदलणार कारण तुमचं मास जरी बदलत नसेल तरी व्हॅल्यू ऑफ जी चेंजेस अलॉंग द सरफेस ऑफ अर्थ अँड डिफरंट प्लॅनेट्स. जी ची व्हॅल्यू बदलेल आणि म्हणून तुमचं वेट बदलेल. तुम्ही जर इथून चंद्रावरती गेलात तर चंद्राचं म्हणजे मूनवर, तर मूनचं कसं आहे, ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू मूनची 1/6 आहे ॲज कम्पेअर्ड टू अर्थ. मग जर त्याची ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू 1/6 आहे तर तुमचं वेट जे असेल ते अर्थवरती जेवढं आहे त्याच्या कम्प्लिटली मूनवरती 1/6 होईल. मास मात्र तेच राहील, मास बदलणार नाही. मास नाही, इथून चंद्रावर गेलं तर मास नाही कमी होणार. एखादा जाड व्यक्ती येतो म्हणेल की आता मला माझं मास कमी करायचंय आणि मी आता चाललो चंद्रावर. जा बाबा, ते फक्त तिथं वजन कमी भरेल. इथं परत आला ते वजन तेवढंच लागणार कारण तिथलं ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वेगळं, इथलं ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वेगळं आहे. म्हणून वेट बदलत जातं.
हे 4 पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवा मास आणि वेटच्या बाबतीत. ओके, मास मॅटरवर डिपेंड आहे, याचा युनिट किलोग्राम आहे, स्केलर क्वांटिटी आहे, कधी चेंज नाही होणार, प्लेस टू प्लेस तेच राहणार. वेट म्हणजे पृथ्वीने त्याला आपल्याला ज्या फोर्सने त्याच्या सेंटरकडे ऍक्ट केलं तो फोर्स म्हणजेच वेट. F इज इक्वल टू डब्ल्यू, F इज इक्वल टू एम इन टू जी, डब्ल्यू इज इक्वल टू एम इन टू जी. फोर्स युनिट आहे न्यूटन म्हणजे वेटचं युनिट पण न्यूटन. ही वेक्टर क्वांटिटी आहे कारण ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी टुवर्ड द सेंटर, वेक्टर डायरेक्शन. आणि डब्ल्यू इज इक्वल टू एम इन टू जी, हा जी बदलत जातो कंटिन्युअसली प्लेस टू प्लेस. मला अर्थवरती जरी पाहिलं तरी प्लेस टू प्लेस ॲट हायर अल्टिट्यूड इन द डेप्थ हे बदलत जाणार. तुम्ही उद्या पृथ्वीच्या सेंटरलाच गेलात तर डब्ल्यू इज इक्वल टू 0 होणार कारण जीची व्हॅल्यू 0 आहे. पण तुमचं मास नाही बदलणार, मास तसंच, पण तुम्ही वेटलेस ॲट द सेंटर ऑफ द अर्थ. हा विषय आहे मास आणि वेटचा. एकदम सिंपल गोष्ट आहे, काहीच अडचणीचा पार्ट नाही आहे. तर असा विषय मास आणि वेटचा. ओके, आता आपला विषय फ्री फॉल. फ्री फॉल. ओके, आता आपण पाहू व्हॉट इज द फ्री फॉल. व्हॉट इज द फ्री फॉल. मुक्त पतन मराठी शब्द अवघड. फ्री फॉल म्हणजे काय तुम्हाला सांगायचं. समजा तुम्ही एखादा स्टोन हातात पकडला, स्टोन, अ स्मॉल स्टोन वी हॅव टू होल्ड इट इन आवर हँड, नाही का. हा समजा एक मोबाईल आहे, असं मी हातात पकडला, एक ऑब्जेक्ट हातात पकडला, त्याच्यावरती 2 प्रकारचे फोर्स आता ऍक्ट म्हणून हा स्टेशनरी पोझिशनला. एखादा ऑब्जेक्ट तुम्ही होल्ड केलाय, हा ऑब्जेक्ट स्टेशनरी पोझिशनमध्ये असण्याचं कारण काय आहे, तर हा ऑब्जेक्ट स्टेशनरी पोझिशनला राहिला कारण याच्यावरती 2 प्रकारचे फोर्सेस ऍक्ट आहेत. तुम्ही तर ऑलरेडी सांगितलं ना न्यूटनने की कोणताही ऑब्जेक्ट असेल तर त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो टुवर्ड द डाऊनवर्ड डायरेक्शन. पण हे तर फिक्स आहे की याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहेच आहे 100%. हा ऑब्जेक्ट जर मी हातात पकडला तर याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार टुवर्ड द डाऊनवर्ड डायरेक्शन. डाऊनवर्ड डायरेक्शन, बरोबर. पण त्याच वेळी तुम्हाला कळत असेल की याच्यावरती हा फोर्स बॅलन्स केला गेला आहे बाय अपोजिंग डायरेक्शन. याच्यावरती जो फोर्स असणार याच्यावरती, मग तो मस्क्युलर फोर्स असेल, बायॉन्ड फोर्स असेल, मग याच्यावरती वरच्या बाजूने एक फोर्स आहे अपवर्ड डायरेक्शननी जो फोर्स आहे तुम्ही त्याला बायॉन्ड फोर्स म्हणू शकता. बायॉन्ड फोर्स किंवा तुम्ही मस्क्युलर फोर्स म्हणू शकता. हा ऑब्जेक्ट जर स्टेशनरी तुम्ही असंच हातात धरून ठेवला आहे तर याच्यावरती दोन्ही बाजूनी फोर्स ऍक्ट आहे आणि दॅट फोर्सेस आर बॅलन्स्ड फोर्स. हा फोर्स 100% बॅलन्स्ड फोर्स आहे की नाही. बॅलन्स फोर्स हा 100% बॅलन्स फोर्स आहे. या दोन्ही फोर्सचं मॅग्निट्यूड जे असणार, मॅग्निट्यूड सेम असणार, मॅग्निट्यूड सेम असणार, पण त्यांचे डायरेक्शन जे असणार ते काय असणार, अपोजिट असणार. मॅग्निट्यूड सेम, अपोजिट डायरेक्शन. हा तर याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे 9.8. हा त्याचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. तो वरच्या बाजूने सुद्धा याच्यावरती 9.8च असणार. फक्त हे समजा खालच्या दिशेने आहे त्याला आपण प्लस म्हटलो, हे वरच्या दिशेने याला आपण मायनस म्हटलो. फक्त मॅग्निट्यूड सेम आहे, डायरेक्शन अपोजिट आहे, कॅन्सल होणार. बॅलन्स फोर्स आहे, हा असं जास्त राहील. नाऊ वी हॅव टू लिव्ह द ऑब्जेक्ट. आता मी याच्यावरचा अपवर्ड फोर्स काढून टाकला. अपवर्ड फोर्स याच्यावरचा काढून टाकला. आता मात्र याला एकाच डायरेक्शननी फोर्स आहे आणि तो फोर्स काय आहे, डाऊनवर्ड डायरेक्शन, नाही का. नाऊ वी हॅव टू रीच द फोर्स. तुम्ही जो फोर्स तुम्ही त्याला अप्लाय केला होता, तर आता आपण काय केलंय, त्याच्यावरचा फोर्स रिमूव्ह करून टाकला. तुम्ही जो अप्लाइड फोर्स होता तो रिमूव्ह केला. तो फोर्स म्हणजे इथे अप्लाइड फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्सचे मॅग्निट्यूड सेम होतं, डायरेक्शन अपोजिट होतं, म्हणून हा ऑब्जेक्ट स्टेशनरी राहिला एका जागेवर. जर आपण अप्लाइड फोर्स काढून टाकला तर आता याच्यावरती फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. मग हा ऑब्जेक्ट काय लागेल, हळूहळू वेन वी हॅव टू रिलीज द हँड्स, तो ऑब्जेक्ट जो असणार तो हळूहळू खाली खाली यायला लागेल. आणि व्हॉट इज द फ्री फॉल. फ्री फॉल म्हणजे काय असेल, फ्री फॉल म्हणजे देर इज वेन द ऑब्जेक्ट मूव्स. वेन द ऑब्जेक्ट मूव्स ओनली इन्फ्लुअन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुअन्समुळं, जर त्या आता याच्यावरती कोणता फोर्स आहे, याच्यावरती आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, जर ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुअन्समुळे तो ऑब्जेक्ट वरून खाली येत असेल तर दॅट इज नॉट फॉलिंग फ्रीली. फ्री फॉल. ऑब्जेक्ट आहे, सोडून दिला, आता याच्यावरती मी पकडला होता, याच्यावरती अप्लाइड फोर्स होता, ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे सेम होता, अपोजिट डायरेक्शन, सोडून दिला, आपोआपच काय होईल, ऑब्जेक्ट खाली.
का आला खाली? कारण याच्यावरती फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. तेव्हा फ्री फॉलिंग म्हटलं तर ऑब्जेक्ट मूव्स ओनली इन द इन्फ्लुअन्स, फक्त आणि फक्त कशाच्या प्रेझेन्समुळे? ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या प्रेझेन्समुळे जर ऑब्जेक्टची मुवमेंट होत असेल तर दॅट इज वी टू कॉल्ड फ्री फॉल. मून हा अर्थच्या भोवती फिरतो सर्क्युलर ऑर्बिटमध्ये, त्याच्यावरती सेंट्रिपिटल फोर्स ऍक्ट केला मून अर्थने. तो सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स असं तुम्ही शिकला. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे अर्थ जर मूव्ह होतो सर्क्युलर ऑर्बिटमध्ये तर ते मूनचं अर्थच्या भोवती फ्री फॉलिंग आहे. माझं बोलणं कळतं? कुठल्याही सोलार सिस्टीममध्ये कुठलाही प्लॅनेट सनच्या भोवती फिरतो ते त्या प्लॅनेटचं फ्री फॉलिंग आहे, कारण सनने त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट केला आहे आणि म्हणून त्या ऑब्जेक्टची फक्त आणि फक्त ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे काय आहे? मोमेंट आहे. तर त्याला आपण कन्सिडर करतो फ्री फॉल. पण ऍक्च्युअली आता ज्यावेळेस ऑब्जेक्ट खाली खाली येणार आहे, हे जर तुम्ही ऍटमॉस्फिअर मध्ये करत असाल, फक्त मी तुमच्या माइंडसेट सांगतोय, हे जर तुम्ही ऍटमॉस्फिअर मध्ये करत असाल तर हा ऑब्जेक्ट खाली येताना त्याला एअर जो असणार, एअरमुळं त्याला रेजिस्टन्स फोर्स क्रिएट होणार. एअर जो असणार, एअर त्याच्यावरती काय करणार? एअरचं फ्रिक्शन फोर्स याच्यावरती असणार. फ्रिक्शन फोर्स आपलं म्हणणं काय? इन द इन्फ्लुअन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आपण याला पण फ्री फॉल कन्सिडर केलंय, पण ऍक्च्युअली इट इज नॉट अ ट्रू फ्री फॉल. ऍक्च्युअली ट्रू फ्री फॉल नाहीये. का ट्रू फ्री फॉल नाहीये? कारण हा ऑब्जेक्ट ज्यावेळेस ऍटमॉस्फिअर मध्ये खाली खाली येत असेल त्याच्यावरती फ्रिक्शन फोर्स अप्लाय होईल, एअर रेजिस्टन्स फोर्स अप्लाय होईल. खाली खाली येताना एअर त्याला खाली येताना घर्षण बल प्रयुक्त करेल, फ्रिक्शन फोर्स अप्लाय होईल. त्याचबरोबर त्याच्यावरती बायोंट फोर्स पण ऍक्ट असेल. मग हे दोन्ही प्रकारचे फोर्सेस त्याच्यावरती ऍक्ट असणार. एक असणार त्याच्यावरती फ्रिक्शन फोर्स आणि त्याचबरोबर मी तुम्हाला म्हटलं बायोंट फोर्स. आणि मग हे दोन्ही फोर्स त्याच्यावरती ऍक्ट असल्यामुळं फ्रिक्शन आणि बायोंट फोर्स, तरी पण हा ऑब्जेक्ट खाली येतो. ते ऍक्च्युअली ट्रू फ्री फॉल नाही. हेच जर मी व्हॅक्यूम मध्ये केलं, व्हॅक्यूम, तर मग मात्र हे दोन फोर्सेस नाहीच आहे. व्हॅक्यूम मध्ये केलं तर ऍटमॉस्फिअर नाही, ऍटमॉस्फिअर नाहीये तर फ्रिक्शन फोर्सचा विषयच नाहीये, बायोंट फोर्स नाहीये. आणि पर्यायी मग तो ऑब्जेक्ट जो असेल तो फक्त इन्फ्लुअन्समुळे, ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुअन्समुळे तो खाली येईल आणि त्याला आपण फ्री फॉलिंग असं म्हणतो. म्हणजे कुठलाही ऑब्जेक्ट ज्यावेळेस फ्री फॉलिंग होतो त्यावेळेस त्याची इनिशियल व्हेलॉसिटी जी असणार ती 0 असणार सुरुवातीची. मग न्यूटनचं लॉज, मोशनचे लॉज वापरून तुम्ही ते फाइंड आउट करू शकता, त्याचं व्हेलॉसिटी काढू शकता. वरून ऑब्जेक्ट खाली टाकल्यानंतर तो किती वेळेनंतर त्याची व्हेलॉसिटी किती बदलेल, कारण त्याची व्हेलॉसिटी खाली खाली येताना पर युनिट टाइम बदलत जाणार आहे, वाढत जाणार आहे. ती व्हेलॉसिटी जर आपल्याला काढायची असेल तर न्यूटनचे लॉ वापरायला लागतील. न्यूटनचे लॉ आपल्याकडे पहिला लॉ तुम्हाला काय सांगतो? न्यूटनचे वेगळे लॉस तुम्ही वापरता. V इज इक्वल टू U प्लस AT. सेकंड S इज इक्वल टू UT प्लस हाफ ऑफ AT स्क्वेअर. आणि तिसरा लॉ सांगतो V स्क्वेअर इज इक्वल टू U स्क्वेअर प्लस ट्वाइस ऑफ AS. आता एका मिनिटात कळलेलं आहे मला की U इज इक्वल टू 0 आहे, तर ही टर्म निघून गेली. ही UT 0 इंटू T 0 झाला, ही टर्म निघून गेली. U स्क्वेअर 0 चा स्क्वेअर निघून गेला, म्हणजे झालं AT, याला हाफ ऑफ AT स्क्वेअर आणि झालं ट्वाइस ऑफ AS. आता हा ए म्हणजे ऍक्सिलरेशन आहे, पण आपलं फक्त काय? इन द इन्फ्लुअन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे हा जो ए आहे ए इज इक्वल टू G आहे. ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो वी हॅव टू मॉडिफाय द टर्म A बाय G. हे फक्त आपण कशाने कन्वर्ट करणार? G ने. तर ह्या टर्मचा आपण वापर करणार. याच्यातही ह्या जीचं साइन कन्व्हेन्शन लक्षात घ्या. प्रॉब्लेम सोडवताना तुम्ही चुकणार कुठं? त्याच्या साइन कन्व्हेन्शन मध्ये चुकणार. हा दोन गोष्टी नाही का? एखादा ऑब्जेक्ट जर त्यांनी सांगितलं की हा खाली येतोय डाऊनवर्ड डायरेक्शनला, तर टुवर्ड द सेंटर ऑफ अर्थच्या सेंटरला येतोय, त्याची व्हेलॉसिटी वाढत जाते. फोर्स ज्या बाजूने अप्लाय केला त्याच बाजूला त्याची व्हेलॉसिटी वाढते. ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या बाजूने अप्लाय केला त्याच बाजूने त्याची व्हेलॉसिटी वाढते. याचं साइन कन्व्हेन्शन प्लस असतं, डाऊनवर्ड डायरेक्शन. आणि एखादा ऑब्जेक्ट जर आपण वरती फेकला तर त्याची व्हेलॉसिटी डिक्रीज होणार. फोर्स खालच्या दिशेनं, व्हेलॉसिटी त्याची डिक्रीज. अशा वेळी अपवर्ड बाजूला वरती जर आपण ऑब्जेक्ट फेकला तर जी ची व्हॅल्यू तीच राहते, व्हॅल्यू डज नॉट चेंज. इथं पण व्हॅल्यू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअरच घेणार तुम्ही. इथं पण व्हॅल्यू जी ची 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअरच घेणार. पण जर ऑब्जेक्ट खाली येत असेल तर त्याला प्लस साईन लागणार आणि ऑब्जेक्ट जर वरती जात असेल तर त्याला मायनस साईन लागणार. कळतं माझं बोलणं? एकदम सिंपल आहे. एक समजा आपण फिदर घेतलं, फिदर, आणि एक आपण स्टोन घेतला आणि दुसऱ्या मजल्यावरनं खाली टाकलं, तर ते जर ऍटमॉस्फिअर मध्ये केलं, दोघांवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, पण ते जर ऍटमॉस्फिअर मध्ये केलं तर तुम्हाला कळत असेल त्याच्यावरती रेजिस्टन्स फोर्स अप्लाय होईल.
फ्रिक्शन फोर्स अप्लाय होईल. फिदर जे असेल त्याचा सरफेस एरिया जास्त आहे आणि सरफेस एरिया जास्त असल्यामुळे त्याला खाली यायला वेळ लागेल. अर्थ स्टोन लगेच खाली, त्याच्यावरती पण फ्रिक्शन आहे पण ते कमी आहे, फ्रिक्शन फोर्स कमी आहे. मग दोन्ही एका वेळेला खाली येणार नाही. याचं कारण तुम्हाला, मग त्याला तुम्ही फ्री फॉल म्हणू शकत नाही. पण समजा मी ते फिदर घेतला आणि स्टोन घेतला, डिफरंट मासेस आहे आणि ते व्हॅक्यूममध्ये केलं, त्या व्हॅक्यूममध्ये त्याच्यावरती फ्रिक्शन होणार नाही, दोन्ही एकाच वेळेला खाली पडतील. तुम्हाला आन्सर याच्या आधी तुम्ही म्हटलं की दोघे एकाच वेळेला खाली पडतील ना, दोघं एका वेळेला खाली पडतील, पण ते व्हॅक्यूममध्ये होईल. एअरमध्ये का नाही होणार, तर एअरमध्ये ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू त्यांची दोघांची सेमच असणार दोन्ही ऑब्जेक्टवरती. कारण ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दॅट डज नॉट डिपेंड्स अपॉन द प्रॉपर्टीज ऑफ द ऑब्जेक्ट, मास ऑफ ऑब्जेक्ट, त्याच्यावर डिपेंड नसते. म्हणून ते दोन्ही येताना खाली एकाच वेळेला येणार 100%. पण फ्रिक्शनमुळे, एअरमुळे त्याला प्रॉब्लेम होईल. तर फ्री फॉलिंग कधी म्हणायचं, इन द व्हॅक्यूम. ट्रू फ्री फॉल व्हॅक्यूममध्ये केलं तर त्याला ट्रू फ्री फॉल असं आपण म्हणणार. ओके, तर इथपर्यंतचा टॉपिक प्रॉपरली लक्षात ठेवा. हा चॅप्टरच संपला जवळपास. एक टॉपिक राहिला आहे, तो पुढच्या लेक्चरला, पुढच्या संडेच्या लेक्चरला मी तुम्हाला सांगतो. आत्ता आपण इथं थांबू. हे लेक्चर्स हे जे आहे हे 10वी सायन्स अँड टेक्नॉलॉजी बिहारी कोचिंग क्लासेस असं विषय आपला. आणि हे फक्त एक जस्ट लेक्चर कशासाठी व्ह्यू आहे. इट इज अ टोटल व्ह्यू ऑफ द चॅप्टर. खूप डिटेल आपण चॅप्टर स्टडी करत असतो, एक एक पॉईंट एका दिवशी स्टडी करत असतो रेग्युलरच्या विद्यार्थ्यांसाठी. पण ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा व्हावा म्हणून आपण हा चॅप्टर एका लेक्चरमध्ये याला कम्प्लीट करायचा प्रयत्न केला आहे. ओके, थँक्यू व्हेरी मच.